सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे रायवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर विशेष सहकार्य श्री संत सूरदास भजनी मंडळ व्हावा अशी ती जगदंबा सिंहावर बसलेली आहे. सर्व 32 लक्षणांनी युक्त अशा प्रकारची आहे. जगाच्या पाठीवर इतकी सुंदर स्त्रीच कोणी नाहीये. न द्रष्टा न श्रुता क्वापी पृथिव्याम प्रमदोत्तमा. या पृथ्वी तलावर पूर्वी अशी सुंदरी कोणी पाहिलीही नाही आणि कोणी ऐकलीही नाही. इतकं दिव्य तेज आहे, मधुर स्वर आहे, सिंहावर बसलेली आहे. आणि तिला पाहिल्याबरोबर हे चंडमुंड असं म्हणतात, हे देवी तू कोण आहेस? आणि तिथून ती देवी गाते आहे असं पाहून चंडमुंडाने येऊन शुंभ आणि निशुंभाला वंदन करून सांगितलं, राजा, हिमालयावर एक अत्यंत सुंदरी अशा प्रकारची स्त्री आहे आणि ती गाते आहे. या संसारामध्ये ब्रह्मांडामध्ये तिच्यासारखी सुंदर स्त्रीच कोणी नाही आहे. हे शुंभा, देवाजवळचे सगळे रत्न तो आपल्या पराक्रमानं मिळवलेले आहेत. इंद्रस्यैरावत श्रीमान पारिजात तरुस्तथा. हे शुंभा, इंद्राचा ऐरावत तू हिरावून आणलास. पारिजात कल्पतरू स्वर्गातला तू स्वीकारलास. 7 मुख असलेला तो अश्व उच्चैश्रवा नावाचा तो सुद्धा तू जिंकून घेतलास. हो, ब्रह्मदेवाचं अत्यंत दिव्य विमान ते सुद्धा तू प्राप्त करून घेतलेलं आहेस. कुबेराचं पद्म नामक निधी जो आहे, कुबेराचं धन जे आहे ते सगळं तू मिळवून घेतलंस. वरुणाचं श्वेत छत्र मिळवलेलं आहेस. हे शुंभा, जगामध्ये असं एकही रत्न नाही की जे तुझ्या चरणाजवळ नाहीये. सगळी रत्न तुझ्याकडे आहेत, सगळं वैभव तुझ्याकडे आहे, त्रैलोक्याचा तू मालक आहेस. पण जगाच्या पाठीवर ही स्त्री जी आम्ही आज पाहिली ना, ती एक स्त्री रत्न आहे, तुला शोभण्यासारखं आहे. हो, म्हणून तू तिचा स्वीकार कर, तिला जिंकून घे. त्रिषु लोकेषु दैत्येंद्र नेदृशी वर्तते प्रिया तस्मान तामानया नाशो त्वम कुरु भार्या मनोहराम. तू तिला घेऊन ये आणि आपली भार्या कर, पत्नी कर. व्यास महाराज म्हणतात, हे राजा, येणेप्रमाणे त्यांच्या वाणीला ऐकून त्या शुंभ दैत्याच्या मनात मोह निर्माण झाला आणि सुग्रीव नावाच्या एका दूताला त्यानं पाठवलेलं आहे. जा त्या स्त्रीकडं आणि तिला समजावून सांगा आणि प्रेमानं घेऊन या. त्या शुंभ राजाच्या दानवाच्या आज्ञेवरून सुग्रीव दूत जातो आहे, हिमालयावर येतो आहे आणि जगदंबेला हात जोडून अत्यंत प्रेमानं प्रार्थना करतो, हे देवी तू कोण आहेस? देवकन्या, दानवकन्या, मानवकन्या, यक्षकन्या कळत नाही आहे. मी सुग्रीव नावाचा दैत्याधिपती शुंभाचा दूत आहे. तो माझा राजा नव्हे, त्रैलोक्याचा राजा आहे आणि त्याने तुला निरोप दिलेला आहे. तू शांत चित्तानं ऐकून घे, प्रसन्न मनानं ऐकून घे. हे देवी, की राजा शुंभाजवळ त्रैलोक्याचं आधिपत्य आहे, सगळे रत्न त्याच्याजवळ आहेत. तेव्हा एकमात्र तू स्त्री रत्न आहेस, तेव्हा तू त्याचा स्वीकार करावा आणि त्याची पट्टराणी व्हावी अशी त्याची इच्छा आहे. तू स्वीकार कर. त्रैलोक्यात शुंभासारखा पराक्रमी, शूर, वीर, तेजस्वी आणि श्रीमान असा कोणीही नाही आहे. इंद्रादिक देव सुद्धा त्यानं पराभूत केलेले आहेत. म्हणून तू त्याची पट्टराणी बन. चल, इथे वनामध्ये थांबू नकोस, त्याची सेवा कर. ते सुग्रीव दूताचं वचन ऐकून जगज्जननी जगदंबा माता त्याला बोलते आहे, जानाम्यहं निशुंभं च शुंभं चातिबलं द्रपं झीतारं सर्वदेवानां हंतारं चैव विद्विषां. हे दूता, मला माहिती आहे की तो शुंभ आणि निशुंभ दोन्हीही दैत्य दानव जे आहेत ना, सगळ्या देवांना त्याने जिंकून घेतलेलं आहे. शत्रूंना त्याने ठार मारलेलं आहे. ते गुणांची राशी आहेत, संपत्ती तर अपार आहे त्यांच्याजवळ. ते दानशूरही आहेत, महापराक्रमी आहेत, सुंदर आहेत, कामदेवासारखे दिसायला चांगले आहेत, 32 लक्षणांनी संपन्न आहेत. त्याचप्रमाणे देव किंवा मनुष्यापासून अवध्य आहेत. पुरुषाच्या हातून त्यांना मृत्यू नाही आहे. खरं तर त्याला सुद्धा पाहण्याची माझी इच्छा आहे. हो,
तुम्ही म्हणता तसं त्याचा स्वीकार करायला काही हरकत नाही आहे. पण बालभावाद व्रतम किंचित कृतम राजन मया पुरा क्रीडंत्याच्या वयस्याभी सहैकांते यदृच्छया. मी त्याच्याशी विवाह केला असता तुम्ही म्हटल्यासारखं त्याच्या इच्छेप्रमाणे, पण एक अडचण आहे. सुग्रीव म्हणतो, काय अडचण आहे? अरे लहानपणी एकदा खेळता खेळता सखी मैत्रिणी बरोबर खेळता खेळता मी एक प्रतिज्ञा केलेली आहे, पण केलाय. काय पण आहे? मत्समान अबलशोरो रणे माम जेष्यति स्फुटम तम वरिष्याम्यहम कामम ज्ञात्वा तस्य बलाबलम. मी पण केला आहे की जो माझ्याशी युद्ध करील, माझ्याबरोबर संग्राम करील आणि संग्रामामध्ये माझा गर्व हरण करून मला जिंकून घेईल ना, त्याच्याच बरोबर मी लग्न करीन म्हटलेलं. ये यो मे दर्पम व्यपोहती सप्तशतीमध्ये आलेलं आहे. जो माझ्याशी युद्ध करून माझा गर्व हरण करील, मला जिंकून घेईल, त्याच्याशी मी लग्न करीन. असं बालपणीच पण केलं आहे, व्रत घेतलेलं आहे. त्यामुळे मला त्याच्याशी लग्न करता येत नाही. तुम्ही जाऊन सांगा त्याला की तू इथे ये, माझ्याशी युद्ध कर, मला पराभूत कर, मला जिंकून घे आणि मग माझ्याशी लग्न कर. येण्याप्रमाणे सुग्रीवानी जाऊन त्याला निरोप दिल्यानंतर पुन्हा शुंभानी धूम्रलोचनाला पाठवलेलं आहे. धूम्रलोचनाने खूप बोध केलाय बरं का. तिथे देवीच्या चरणाजवळ येऊन, हे देवी तू किती कोमल आहेस, कमलापेक्षा कोमल आहेस, तुझे चरण कोमल आहेत, तुझं श्री अंग कोमल आहे, आणि या अत्यंत कोमल देहानं तू जर दैत्यराजाबरोबर युद्ध करू लागलीस तर तीक्ष्ण बाण तुला कसे सहन होतील? नाही नाही नाही, या तुझ्या कोमल देहानं युद्ध कधीच करू नये. तेव्हा तू उगीच युद्धाचा हट्ट करू नकोस, आनंदानं त्याचा स्वीकार कर. तू पट्टराणी हो, त्रैलोक्याची स्वामिनी हो, सगळे देव तुझ्या चरणाचे दास बनतील, सगळं वैभव तुझ्या पायावर लोळण घेईल. तू विनाकारण हट्ट करू नकोस. धूम्रलोचन सांगतोय. पण तिने सांगितलं, बाबा मी काहीच करू शकत नाही आहे, माझा पणच आहे. हो, त्याला माझा स्वीकारच करायचा असेल तर माझ्याबरोबर येऊन युद्ध कर म्हणाव आणि मला जिंकून घे म्हणाव. वाद विवाद खूप प्रकारचा संवाद झाला. शेवटी धूम्रलोचन येऊन सांगतोय, धूम्रलोचनाला सांगितलं की जा तिला बळच घेऊन या. केशा कर्षण निर्धूता गौरवामागमिष्यती. ती जर येत नसेल, युद्धाचाच हट्ट करत असेल, तिच्या केसाला धरून ओढत आणा. आदेश दिला. धूम्रलोचन येतो आहे, युद्ध करण्याकरता कितीतरी सेना घेऊन येतो आहे. तेव्हा जगदंबा मातेनं त्याच्याबरोबर युद्ध केलंच नाही बरं का, नुसतं हुंकारेनोच्चारणेनं, हुम अशा प्रकारचा जोरात हुंकार केला जगदंबेनं. हुंकार केल्याबरोबर तो धूम्रलोचन जागच्या जागी जळून राख झाला. त्याची सेना दानादान झालेली आहे. हाहाकार झाला आणि सगळे दैत्य दानव पळून चाललेले आहे. जे राहिले ते मरत आहेत. धूम्रलोचन भस्मसात झाला. तेव्हा त्या शुंभ आणि निशुंभानी चंड आणि मुंड या दोन सेवकांना, दैत्यांना जगदंबेबरोबर युद्ध करण्याकरता पाठवले. जा तिला पकडून आणा, हो युद्ध करा, तिला जिंका. तेव्हा चंड आणि मुंड येतात. जगदंबेला तेच सांगतात की अरे राजाधिराज शुंभाशी विवाह कर वगैरे वगैरे, पण ते ऐकत नाही. शेवटी घनघोर युद्ध होत आहे. युद्धामध्ये जगदंबेनं आपल्याच रूपापासून प्रगट झालेल्या त्या कौशिकीला सांगितलं, जा हो आणि चंडमुंडाबरोबर युद्ध करा. तेव्हा ती जगदंबा मातेची आज्ञा घेऊन महाकाली जिला म्हणतात, कालिका जिला म्हणतात, त्या कालिकेनं चंड आणि मुंडाबरोबर घनघोर युद्ध सुरू झालेलं आहे. महाराज 2 अध्याय युद्धाचं वर्णन आहे बरं का. एकमेकाच्या अंगावर किती शस्त्र अस्त्र वगैरे वगैरे अशा प्रकारचं आणि भयंकर युद्ध, घनघोर युद्ध झालेलं आहे. आणि शेवटी त्या महाकालीनं अत्यंत उग्र रूप धारण केलेलं आहे. रुंडमाळा गळ्यामध्ये आहे, हातामध्ये खड्ग घेतलेला आहे. आणि अशी ती काली रणभूमीवर जेव्हा गर्जना करू लागली तेव्हा
चंड आणि मुंडाची सेना भयंकर भयभीत झालेली आहे. सिंह काही सेनेला ठार मारत आहे. जगज्जननी ती जगदंबा माता महाकाली युद्धाला पेटली आणि होता 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 सगळी सेना संपवून शेवटी चंड आणि मुंडाचे मस्तक उडवले आणि दोघांची मुंडकी घेऊन ती महाकाली जगदंबेच्या जवळ आलेली आहे आणि सांगितलं, तुझ्या आदेशाप्रमाणे या चंड आणि मुंडाला मी ठार मारलेला आहे. तेव्हा ती अंबिका महाकालीला म्हणते की तू चंड आणि मुंडाला ठार मारल्यामुळं आजपासून सगळे लोक तुला चामुंडा म्हणून ओळखतील. युद्धामध्ये चंडमुंडाला मारलं म्हणून चामुंडा हे नाव आलं तिला. चामुंडेती ततो लोके ख्याता देवीर भविष्यती. आणि अशा प्रकारे चामुंडा हे नाव जगदंबा मातेला आलेलं आहे. त्यानंतर चंडमुंडाचा वध झाल्यानंतर शुंभ आणि निशुंभानं रक्तबीज नावाच्या राक्षसाला अंबेकडं युद्धाकरता पाठवलेलं आहे. हा रक्तबीज आपण काल ज्याची कथा ऐकली, महिषासुराचा जन्म झाला असताना तो करंभ नावाचा जो दानव होता तो अग्नीतून प्रगट झाला. त्या महिषासुराबरोबर तोच रक्तबीज पूर्वजन्मामध्ये करंभ असलेला महिषासुराचा पिता असलेला आज या ठिकाणी रक्तबीजाच्या रूपाने आलेला आहे. याचं नावच रक्तबीज आहे बरं का. म्हणजे रक्ताचा थेंब जमिनीवर पडला की त्याच्यासारखाच पराक्रमी आणखी दुसरा दैत्य निर्माण होतोय. युद्धामध्ये जगदंबेनं चक्र सोडलं आणि त्याचं मुंडकं उडवलं तेव्हा रक्ताच्या धारा पडू लागल्या. असंख्य रक्ताचे थेंब पृथ्वीवर पडले की असंख्य रक्तबीज राक्षस तयार झाले आणि ते युद्धाला येऊ लागले. त्यांना ठार मारलं की त्यांचं रक्त पडतंय जमिनीवर आणि ते पुन्हा तितकेच तयार होतात. अशी असंख्य सेना जेव्हा तयार होते त्याचं गणित सुद्धा करता येत नाही, इतके रक्तबीज राक्षस त्या ठिकाणी तयार झाले असताना जगदंबा मातेनं आपल्या त्या दिव्य रूपापासून अनेक प्रकारच्या शक्ती त्या ठिकाणी प्रगट केलेल्या आहेत. प्रत्येक देवतेचं जे तेज होतं त्या तेजापासून ती देवी बनलेली आहे. भगवान शंभूची शांभवी, नरसिंहाची नारसिंही, विष्णूची वैष्णवी, इंद्राची इंद्राणी अशा अनेक रूपानं येऊन त्या रक्तबीजाबरोबर युद्ध केलेलं आहे. शेवटी आता काय करावं? अहो रक्ताचा थेंब पडला की पुन्हा तो तयार होतोय. असे कितीतरी तयार होत आहेत. शेवटी जगदंबेनं अत्यंत विक्राळ रूप घेतलं आणि त्याला मारायचंच नाही, उचलायचं आणि तोंडात टाकायचं आणि दाढेनं कडकडं चावून गिळून टाकायचं, भस्म करून टाकायचं. असे ते रक्तबीजाला गिळून गिळून शेवटी त्या रक्तबीजाचा उद्धार केला. रक्तबीज संपला तेव्हा देवलोक आकाशातून पुष्पांचा वर्षाव करतात आणि जगदंबा मातेचा जय जयकार करतात. सदानंदेचा उदयोस्तु बोल भवानी की जय. अंबा माता की जय. महाकाली माता की जय. आता रक्तबीज संपल्यानंतर दानववीर शुंभाचा धाकटा बंधू निशुंभाला पाठवलेला आहे आणि देवीबरोबर निशुंभाचं घनघोर युद्ध झालेलं आहे आणि त्या युद्धात निशुंभसुद्धा धारातीर्थी पडला, निशुंभ मरण पावलेला आहे. आता निशुंभ संपल्यानंतर स्वतः शुंभ दैत्य जगदंबेबरोबर युद्ध करण्याकरिता रणांगणावर आलेला आहे. दोघांचा संवाद खूप झालेला आहे आणि महाकाली जगदंबा माता त्या शुंभ नामक दैत्याबरोबर घनघोर युद्ध करते आहे आणि युद्धामध्ये शेवटी सगळी त्याची शस्त्र अस्त्र तोडून टाकलेली आहेत. अत्यंत उन्मत्त झालेली, युद्ध मदानं पेटलेली जगदंबा माता त्रैलोक्याचा संहार करते की काय अशा प्रकारची उग्र झालेली ती माता महाकाली आणि त्या शुंभ दैत्याबरोबर युद्ध करता करता सहज लिहिल्या जगदंबा मातेनं त्या शुंभाला ठार मारलेला आहे आणि शुंभ गतप्राण झाला, जगदंबेच्या स्वरूपात विलीन झाला. आकाशातून देवनायक पुष्पांचा वर्षाव करत आहे. मृदंग, दुंदुबी आदी मंगलवाद्यांचा घोष होतो आहे.
अप्सरा नाचू लागल्या, गंधर्व गाऊ लागले, देवनायक स्तुती करतात. जय हो सदानंदीचा उदय हो सुबोध भवानी की जय, महाकाली माता की जय, जगदंबा मैया की जय. आणि अशा प्रकारे जे जयकार होतोय, देवलोक त्या ठिकाणी प्रगट होतात, देवीच्या चरणावर साष्टांग वंदन करतात. प्रत्येक देवानी स्तुती केलेली आहे. जगदंबा माता प्रसन्न होऊन त्यांना वरदान देते. देव हो, जेव्हा जेव्हा तुमच्यावर, या जगावर, भक्तावर संकट येईल ना, फक्त तुम्ही माझं स्मरण करा, मी प्रगट होऊन तुमचं संकट दूर करते. आणि येणेप्रमाणे शुंभ निशुंभ रक्तबीज धूम्रलोचन सुग्रीव या सगळ्यांना ठार मारून देवावरचं संकट जगदंबेनं दूर केलं. स्वर्गाचं राज्य परत इंद्राला प्राप्त झालं. आणि आता इंद्रादी देवगण जगदंबेच्या कृपेनं मोठ्या आनंदानं राहू लागलेले आहेत. व्यास महाराज म्हणतात की हे राजा, अशा प्रकारे देवांचं दुःख हरण करणारी, भक्ताचं संकट निवारण करणारी ती जगदंबा माता, तिचं उत्तम चरित्र मी तुला सांगितलेलं आहे. जे लोक शृण्वन्ति च सदा भक्त्या ते कृतार्था भवन्ति. अपुत्रो लभते पुत्रान् निर्धनैश्च धनं बहु. जे लोक शांत चित्तानं हे जगदंबेचं चरित्र श्रवण करतात ना, त्यांच्यावर जगदंबेची कृपा होते. त्यांची सगळी पूर्वजन्मातली पापं नाहीसे होतात. निर्धन व्यक्तीला धनाची प्राप्ती होते, निपुत्रिकाला पुत्राची प्राप्ती होते. एखादा रोगी असेल आणि श्रद्धेनं जर हे जगदंबेचं चरित्र श्रवण करील तर तो रोगातून मुक्त होतो. जी जी इच्छा धारण करावी ती ती इच्छा प्राप्त होते. शत्रूचं भय राहत नाहीये, शत्रूंचा पराभव होतो. शत्रुतो न भयं तस्य य इदं चरितं शुभम शृणोति पठते नित्यं मुक्तिमान जायते नरः. जो भक्त नित्य या चरित्राचं श्रवण करतो, पठन करतो ना, तो सर्व संकटातून मुक्त होऊन, शत्रूच्या भयापासून मुक्त होऊन आणि त्याचं जीवन आनंदमय होतं. असं हे परम पवित्र चरित्र, शुंभ निशुंभाच्या उद्धाराचं चरित्र मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे राजा, जगदंबेचं नाम, जगदंबेचं रूप, जगदंबेची लीला अत्यंत पावनी आहे, पवित्र आहे. म्हणून मनुष्यानं आपलं कल्याण करून घेण्याकरता, शत्रूचा पराभव व्हावा म्हणून, धनधान्याची प्राप्ती व्हावी म्हणून, पुत्राधिकाची प्राप्ती व्हावी म्हणून, सगळ्यांचं जीवन सुखी व्हावं म्हणून जगदंबेला शरण जावं, जगदंबेची पूजा करावी, तिला वंदन करावं, तिची कथा ऐकावी, तिचं नाम घ्यावं, तिची पूजा करावी, होम हवन करावं, तिच्या प्रीत्यर्थ आणि उपासना करून आपलं जीवन आनंदमय बनवावं. येणेप्रमाणे व्यास महाराज देवीचं चरित्र सांगत असताना जन्मेजय राजा व्यास महाराजांच्या चरणावर साष्टांग वंदन करून प्रार्थना करतोय. जन्मेजय उवाच महिमा वर्णितः सम्यक् चंडिकायास्त्वया मुने केन चाराधिता पूर्वं चरित्रत्रययोगतः प्रसन्ना कस्य वरदा केन प्राप्तं फलं महत आराध्य कामदां देवीं कथयस्व कृपानिधे. महाराज, गुरुदेवा, आपण कृपेचे सागर आहात, दयाळू आहात, कृपा करा. जगदंबेचं चरित्र 3 प्रकारामध्ये सांगितलेलं आहे. उत्तम चरित्र, मध्यम चरित्र आणि उत्तर चरित्र म्हणून. प्रथम चरित्र, मध्यम चरित्र आणि उत्तर चरित्र अशी 3 प्रकार सप्तशतीमध्ये आलेले आहेत. महिषासुराचा उद्धार, शुंभ निशुंभाचा उद्धार, आदी आदी कथा ज्यामध्ये आलेल्या आहेत, असं 3 प्रकारानं वर्णन केलेलं जगदंबेचं चरित्र ऐकावं, सप्तशतीचे पाठ करावेत. ते पूर्वी कोणी केले, जगदंबेची उपासना कोणी केली आणि या चरित्राच्या योगानं कोणाचा उद्धार झाला, कृपा करून मला ते सांगा. अशी जगदंबा माता आराध्या कशी आहे, कामदा कशी आहे, जी कामना करावी ती पूर्ण करणारी, आराध्य करण्याकरता एकमेव आराध्या असलेली तीच आहे. तेव्हा तिचं चरित्र कृपा करून विस्तारपूर्वक मला सांगा. सप्तशतीचे पाठ कसे करावेत, होम हवन कसं करावं, कुमारी पूजन कसं करावं, हो कृपा करून मला विस्तारपूर्वक सांगा. अशी प्रार्थना केली असताना व्यास महाराज सांगतात, हे राजा,
स्वारोचिषेन्तरे पूर्वं सुरथो नाम पार्थिवः बभूव परमोदारः प्रजापालन तत्परः. ऐक, आता मी गोड कथा सांगणार आहे तुला. पूर्वी स्वारोचिष मन्वंतरामध्ये एक सुरथ नामाचा राजा होता. शूर आहे, वीर आहे, उदार आहे, दानी आहे, पराक्रमी आहे, धर्मनिष्ठ आहे, सत्यवादी आहे, अनेक प्रकारच्या तीर्थयात्रा करतोय, यज्ञ याग करतोय. त्यानं कितीतरी यज्ञ केले. देवीचा महान उपासक आहे. प्रजापालन तत्पर असा प्रकारचा कर्मनिष्ठ आहे. ब्राह्मणांचा सन्मान करणारा, गुरुजनाबद्दल आदरभाव ठेवणारा, साधू संताबद्दल पूज्य बुद्धी ठेवणारा, अशा प्रकारचा हा सुरथ नावाचा राजा आनंदानं पृथ्वी तलावर राहत असताना प्रारब्धवशात एकदा म्लेच्छांनी आक्रमण केलं आणि त्याचं सगळं राज्य हिरावून घेतलं. युद्धात तो पराभूत झाला. आता काय करावं? आणि एकदा पराभव झाल्यानंतर सत्तेवर आहे तोपर्यंत सगळे पुढे 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 करतात बरं का. सत्ता गेली की जवळचे लोक दुरावतात. सत्ता आली की जवळ नसलेले लोक जवळ येतात, पुढे पुढे करतात. हा सत्तेचा प्रभाव आहे. आता राजाची सत्ता निघून गेलेली असल्यामुळं मंत्रीगण 24 तास पायाची सेवा करणारे, पण ते सुद्धा आता पळाले आणि शत्रूला जाऊन मिळाले. सेनापती शत्रूला मिळाले. तेव्हा आता काय करावं? हेच स्वार्थी बेटे लोक मला पकडून शत्रूच्या स्वाधीन करून देतील आणि शत्रू मला ठार मारेल. म्हणून तो राजा एकाकी गहनम वनम, एकटाच घोडा घेतला, घोड्यावर बसला, घरदार, राज्य, राजवाडा, धन दौलत, सत्ता संपत्ती, मंत्री, प्रधान, सेना सगळंच सोडून दिलं आणि वनामध्ये पळून गेला मरणाच्या भयाने. शत्रू मला मारील म्हणून. तेव्हा हा सुरथ राजा वनामध्ये जाता 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 एका ठिकाणी एक सुंदर आश्रम दिसतोय. तिथे एक महात्मा चिंतयामास मेधावी क्व गंतव्यम मया पुनः योजनत्रयमात्रे तो मुने आश्रमम उत्तमम. हा सुरथ राजा एक सुमेधा नावाचे महान अधिकारी संत आहेत, महात्मा आहेत, ऋषी आहेत, तपस्वी महात्मा आहेत आणि त्यांचा आश्रम आहे गंगेच्या तीरावर. त्या सुमेधा ऋषींच्या आश्रमात आला. पाहिलं काय सुंदर आहे. नदीच्या तीरावर विराजमान आश्रम आहे. सुंदर सुंदर झोपड्या बांधलेल्या आहेत. अरे हिरवी गार सृष्टी शोभते आहे. फुलानं फळानं लहडून गेलेली झाडं आहेत. सुगंध सुटलेला आहे जिकडे तिकडे. त्या फुलांचा गुच्छच्या गुच्छ लागलेले आहेत. त्या फुलावर त्या सुगंधाला लुब्ध होऊन भ्रमर सारखं गुणगुण गुणगुण करत आहेत. पक्ष्यांचा मधुर किलकिलाट चाललेला आहे. त्या आश्रमामध्ये जिकडे तिकडे गोड स्वरामध्ये पक्षी गात आहेत. मोरांची केकावणी चाललेली आहे. पोपट आणि त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचे दिसत आहेत. त्याचप्रमाणे कोकिळा पंचमस्वरात गात आहे. भ्रमरांचा गुंजारव चाललेला आहे आणि ब्राह्मणाची छोटी छोटी बालकं वेद मंत्र म्हणत आहेत आणि त्या वेद मंत्रांचा ध्वनी सगळीकडे घुमतोय. सामवेद गायनातून चाललेला आहे महाराज, अत्यंत गोड वाणीमध्ये. आणि विद्यार्थीगण, ब्राह्मण देवता, ब्रह्मचारी वेद मंत्र म्हणत आहेत. अरे इथं वैरच नाही कोणाचं कोणाबद्दल. हो, सगळे इतके प्रेमानं राहतात. हो, स्वाभाविक नैसर्गिक वैर सोडून सगळे प्रेमान राहतात. वाघ आणि सिंह एकाच ठिकाणी पाणी पित आहेत. कुत्रा आणि मांजर एका ठिकाणी खेळतात. हो, असं बरीच वेळा घडतं बरं का. हा जागेचा प्रभाव असतो महाराज. काही काही जागा अशा पवित्र आहेत. रामायणामध्ये एक कथा आलेली आहे पहा, की अरण्यामध्ये सीता शुद्धी करता चालले असताना एका जागेतून चालला असताना लक्ष्मणजीच्या मनामध्ये आलं म्हणे, अरे आईनं वडिलांनी वनवास रामाला सांगितलाय, मला थोडाच सांगितलाय, आणि मी का आलो इथं वनवासाला? रामाकरता मला कष्ट, मला काही वनवास थोडाच सांगितला होता. नाही, मी वनात जाणार नाही, मी आता घरी जाईन, असे खूप विचार येऊ लागले. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, लक्ष्मणा थोडी माती घे इथली म्हणे. आणि मुठभर माती घेतली, वल्कलात बांधली,
ज्या ज्या वेळी ते मातीचं गाठोडं जवळ घ्यावं त्या त्यावेळी लक्ष्मणजीला वाटतंय की आपण आता घराकडे जावं, आनंदानं राहावं, इथं वनवन करत भटकत, खाणं नाही पेणं नाही नसलेलं, आणि किती दुःख आहे, मला काही थोडाच वनवास सांगितला आहे, मी का उगीच अडकलो याच्यामध्ये, आपण परत जावं का, असा कुविचार येतोय. आणि ज्यावेळी ते मातीचं गाठोडं दूर ठेवलं की मग मात्र मनामध्ये विचार येतात, अरे काय मूर्ख आहे मी, घराकडं, अरे काय पडलं त्या घरामध्ये, इथे साक्षात परब्रह्म परमात्मा राम आहे, तुझ्या जीवनाचं अंतिम ध्येय जर काही असेल तर रामाची सेवा आहे. मला स्वर्ग नको, मला मोक्ष नको, मला वैकुंठ नको, मला कैलास नको, मला फक्त रामाच्या चरणाचं दर्शन राहावं, मला रामाच्या चरणाची सेवा घडावी, माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय ना. मला ते वैभव अजिबात नको आहे, स्त्री सुख ना, मी जाणार नाही. अरे देहच काय, मी प्राण सुद्धा त्याग करीन माझ्या रामाच्या सुखाकरता, असे विचार येतात. लक्ष्मणजीने विचारलं, रामा काय भानगडे, हे गाठोडं जवळ घेतलं की मला कुविचार येतात आणि हे दूर टाकलं की सुविचार येतात. तेव्हा प्रभूंनी सांगितलं, बाळा ज्या भूमीतली ही माती आहे ना, काही काळापूर्वी त्या ठिकाणी 2 दैत्य राहत होते, अत्यंत दुष्ट वासनामय ज्यांचं जीवन आहे असं. आणि एका सुंदर स्त्रीला पाहिल्यानंतर त्या दोघांमध्ये भांडण लागलं, सख्या भावामध्ये. ती माझी बायको, तो म्हणतो माझी होणार, माझी माझी करता करता दोघं युद्ध करतात आणि तिथेच मरतात. ते ज्या ठिकाणी राहिले, ज्या ठिकाणी त्यांचा देहपात झाला, त्या ठिकाणच्या भूमीतल्या मातीकणामध्ये सुद्धा तो दुष्ट स्वभाव झालेला. हा मातीचा गुणधर्म असतो बरं का. काही काही घरामध्ये जा, काही नसतं महाराज, बंगला नाही, एसी नाही, रंगरंगोटी नाही, काही नाही, उगी साधं साधं घर असतं, पण घरात गेल्याबरोबर प्रसन्न वाटतं, अगदी आनंद वाटतो. आणि काही काही 5-5 कोटी रुपये खर्च करून बंगले बांधलेले, पण त्या घरात गेलं की भूत बंगल्यात गेल्यासारखं वाटतं, उदास वाटतं, करमत नाही. का? त्या भूमीचा प्रभाव असतो महाराज. हो, भूमीचा महिमा. गंमत अशी आहे, एकदा जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराजांना सरस्वती माता शारदांबा जगदंबा प्रसन्न झाली. आईने विचारलं, काय इच्छा आहे? काही नाही म्हणे, माते तू माझ्याकडे चल, माझ्या घरी, तिथे तुझी मी स्थापना करतो, मंदिर बांधतो. जगद्गुरु आदिशंकराचार्य जगदंबेचे महान उपासक होते बरं का. जगदंबा माता त्यांना प्रत्यक्ष प्रसन्न झालेली होती, शारदांबा माता. हो, आदि शंकराचार्यांच्या चरित्रात मोठं गोड चरित्र आहे महाराज जगद्गुरूंचं. महान संत, साक्षात्कारी महापुरुष, शांती ब्रह्मनाथ महाराजासारखे महात्मे सुद्धा ज्यांना वंदन करतात. आमच्या सगळ्या संतांनी, ज्ञानराज माऊली असोत, श्री तुकाराम महाराज असोत, श्री नाथराय असोत, श्री समर्थ रामदास असोत, मीराबाई असो की कोणी असो, सगळ्यांनी जगद्गुरु शंकराचार्यांना गुरु मानलेले, गुरुस्थानी मानलेले महाराज, महान अधिकारी संत. एकदा काय झालं म्हणे, शंकराचार्य लहान होते, 3-4 वर्षाचे, तेव्हा त्यांच्या वडिलांना कुठेतरी गावाला जायचं होतं कामानिमित्त. तेव्हा वडिलांनी सांगितलं, बाळ शंकरा, मी गावाला चाललोय, उद्या पूजा तू कर बरं, यथासांग पूजा कर, नैवेद्य दाखव, हो, सगळी उपासना कर. ठीक आहे म्हणे. आणि ते गावाला गेल्यानंतर स्वतः शंकराचार्य बालपणी जगदंबेची शारदांबा मातेची पूजा करतात. मग देवीला नैवेद्याकरता दूध दिलेलं आहे. आई हा नैवेद्य घे. आता बालकच बालक, काय माहिती आहे की मूर्ती कुठं नैवेद्य खात असते का, दूध पित असते का, असं कुठं होतं माहिती नाही. माझे रोज बाबा तुला दूध देतात आणि तू तो प्रसाद घेतेस, मग मी आज देतोय तर का पित नाही आहेस? ते दुधाचं भांड पुढे ठेवलं आणि शंकराचार्य त्या मूर्तीला बोलू लागले, जगदंबेला, शारदांबा मातेला, घे ना, पी ना, नैवेद्य घे ना, माझ्या हातून का स्वीकारत नाहीस? माझं काही चुकलं का? चुकलं असलं तर सांग, क्षमा कर मला. रोज माझे वडील तुला नैवेद्य दाखवतात आणि आज मी दाखवला तर का घेत नाहीस? घे म्हणून हट्टालाच पेटले. आता मूर्तीतून कुठं कोणी प्रगट होऊन घेत असतं का? हो, मूर्तीच मूर्ती, पण नाही, भाव तसा होता महाराज. शेवटी बाल शंकराचार्य
इतके हट्टाला पेटले, आई तू जर माझ्या हातचा नैवेद्य स्वीकारत नसशील तर आत्ता मी तुझ्या पायावर डोकं आपटतो आणि प्राणत्याग करतो. तू जर माझी पूजा नाही घेतली तर उद्या बाबा मला काय म्हणतील, माझ्या देवीला उपवासी ठेवलं म्हणतील, बाबा काय बोलतील मला. नाही, तू हा नैवेद्य घेतलाच पाहिजे, नाहीतर मी तुझ्या पायावर डोका पडतो आणि मी प्राणत्याग करतो. म्हणून प्राणत्यागाला तयार झाल्याबरोबर एकदम लख प्रकाश पडला आणि जगदंबा माता प्रगट झाली. शारदांबा माता तिनं तो दुधाचा प्याला उचलला आणि गट 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 पिऊन, बरं गंमत अशी की सगळंच दूध पिऊन टाकलं तिनं. आणि रिकामा प्याला ठेवल्याबरोबर पुन्हा लागले रडायला शंकराचार्य. बालकच बालक, लहान वय. आई रोज माझे बाबा पूजा करून आले की मला फुलपात्रामध्ये दूध देत असत, हे जगदंबेचा प्रसाद घे म्हणून. मग रोज मला तू प्रसाद ठेवत होतीस, आज का प्रसाद ठेवली नाही सांग. आज सगळंच दूध पिऊन घेतलंस तू. मला प्रसाद दे, मला दूध प्यायचंय, मला प्रसाद दे. आता कुठला दे प्रसाद, सगळंच पिऊन टाकलं होतं. पण बाल हट्टाला पेटलेले आहेत शंकराचार्य महाराज. तेव्हा बाल हट्ट पाहून रडू लागले, मला दूध दे, मला प्रसाद दे, मला दूध प्यायचंय. तेव्हा नाविलाज झाला आणि शारदांबा मातेनं बालशंकराला उचललं आणि आपल्या मांडीवर घेतलं, पत्रा आड घेतलं आणि स्तनपान देत आहेत. काय अधिकार आहे शंकराचार्यांचा. स्वतः जगज्जननी जगदंबा माता शारदांबा माता मांडीवर घेऊन पाजते महाराज. हेच शंकराचार्य सरस्वती मातेला प्रार्थना करतात की माझ्या इकडे ये, मला तुझं मंदिर बांधायचं आहे. तेव्हा सरस्वती मातेनं शारदांबा मातेनं सांगितलं, शंकरा मी येते, तू पुढे पुढे चल, मी तुझ्या मागे मागे येते. एकच अट आहे, तू मागे फिरून पाहायचं नाही. ज्या ठिकाणी मागे फिरून पाहशील त्या ठिकाणीच मी थांबणार. तुला जिथं न्यायचे तिथपर्यंत चल, मी तुझ्या मागे मागे येते, तू पुढे पुढे, मी मागे मागे. आणि अशा प्रकारे काश्मीरमधून शंकराचार्य निघाले आणि त्यांच्या मागे 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 ही शारदांबा निघालेली आहे, सरस्वती माता निघालेली आहे. पुढे पुढे आचार्य, मागे मागे सरस्वती माता. आता मागं वळून तर पाहायचं नाही यायली का नाही, पण त्यांना कळत होतं, कारण चालताना पायातले नूपुरं जे होते ना, चाळे वाळे काय म्हणतात त्याला, ते छुम 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 वाजायचे. आणि त्यामुळे तो आवाज ऐकून ती मागे मागे येत आहे हे कळायचं. म्हणून मागे न वळता हे पुढे पुढे चालले, ती मागे मागे येते. होता 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 दक्षिणेमध्ये कर्नाटकामध्ये शृंगेरी ज्याला म्हणतात ते ठिकाण आलं. तुंगभद्रा नदी आहे महाराज, अत्यंत पवित्र रम्य मनोहर एकांत आश्रम आहे. आज सुद्धा तुम्ही सुदैवानं कधी दक्षिणेकडल्या यात्रेला जर जाल तर जरूर शृंगेरीला जा. शंकराचार्यांचं स्थान आहे, तुंगभद्रेचा तीर आहे, शारदांबा माता. आणि तिथून पुढे चालले असताना त्यांना केरळला जायचं होतं पुढे शंकराचार्यांना, पण तिथेच पायातल्या नुपुरांचा आवाज येईना, छुम 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 आवाज येईना. मनामध्ये संशय आला शंकराचार्यांच्या की अरे जगज्जननी जगदंबा माता माझे मागे मागे येते म्हणाली आणि का येत नाही का, इथं कुठं थांबली का, मागं थांबली का, कारण पायातल्या घुंगरांचा आवाज येत नाही. म्हणून मागे वळून पाहिलं त्यांना संशय आला की मागं थांबली की काय. वळून पाहिल्याबरोबर जगदंबा माता तिथेच थांबली. आता इथून पुढे मी नाही येणार, तुला सांगितलं होतं ना मागे वळून पाहशील तिथे मी थांबणार. इथे का मागे वळून पाहिलं. तेव्हा आचार्य शंकराचार्य महाराज विचार करतात, मला तर हिला केरळला न्यायचं होतं, केरळमध्ये मंदिर स्थापन करायचं होतं, पण इथे अलीकडंच ही कशी काय थांबली आणि मला बुद्धी का झाली मागे फिरून पाहिजे. पायाचा नुपुराचा आवाज आला नाही. का आला नाही तर तिथं सगळं चिखल झालेला होता म्हणे, बरं का, ओलं झालेलं भिजलेलं रान होतं, चिखल झालेला होता. आणि तो चिखल, त्या चिखलात पाय रुतल्यामुळं तो चिखल त्या घुंगरामध्ये जाऊन बसला, म्हणून आवाजच आला नाही. हे जरी घडलं असलं असं, तथापि ज्या अर्थी इथे मागे वळून पाहण्याची मला बुद्धी झाली त्या अर्थी या भूमीचं काहीतरी पुण्य आहे, ही भूमी काहीतरी पवित्र आहे, हिचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे म्हणून बारकाईनं निरखून पाहतात शंकराचार्य महाराज. तर दुपारची वेळ आहे, कडक ऊन पडलेलं आहे आणि त्या उन्हामुळे एक बेडकी तडफड 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 करू लागलेली आहे. उन्हानं तळमळ तळमळ करते आहे, तिला ऊन सहन होत नाही आहे. आणि त्या बेडकीची तडफड पाहून, तळमळ पाहून एका सापाला दया आली आणि एक साप येऊन आपला फणा काढून तिला सावली करतोय.
खरं पाहिलं तर बेडकीला पाहिल्यानंतर साप कधीच सोडत नाही तिला, बरं का, गिळूनच टाकतो. हो, बरेच साप पकडणारे लोक घरामध्ये जर साप निघाला आणि तो बिळामध्ये जर गेला, बाहेर जर निघाला गेला तर युक्ती करतात. एखादी बेडकी पकडतात आणि तिच्या अंगाला दोरी बांधतात आणि ती बेडकी त्या बिळामध्ये सोडतात. नक्की थोड्या वेळानं तो बेडकी गिळण्याकरता येतो. बेडकी पाहिली की सोडतच नाही, उंदराला पाहिलं की सोडतच नाही, शिकारच करतो वा साप. इतकं वैर आहे सापाचं आणि बेडकाचं. हो, जिवंत कधी सोडतच नाहीये. असं असताना इथे तडफडणाऱ्या बेडकीला सुख मिळावं, उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून स्वतः सापानं फणा केलेला आहे नागानं. म्हणजे स्वाभाविक वैर विसरलेला आहे. काही काही भूमी अशा पवित्र असतात ना, जिथे संतांचं वास्तव्य आहे, जिथे महापुरुष राहतात, त्या ठिकाणी राहणारे प्राणी पशु पक्षी सुद्धा आपलं स्वाभाविक वैर विसरून जातात. तसा हा आश्रम होता सुमेधा मुनींचा, जिथे हा सुरथ नावाचा राजा आलेला आहे. त्यानं पाहिलं काय सुंदर दृश्य आहे, कोणाचंच वैर नाही, कधी कोणी भांडत नाही, आरडा नाही, ओरडा नाही, अगदी शांत. पक्ष्यांचा मधुर किलकिलाट चाललेला आहे, भ्रमरांचा गुंजारव चाललेला आहे, ब्राह्मण बालक वेदमंत्र घोकत आहेत. आणि राजा तिथेच उतरला घोड्यावरून खाली. घोडं एका झाडाला बांधलं आपलं आणि त्या आश्रमामध्ये शिरला. पाहतो तर एका ताडाच्या झाडाखाली कृश कृश झालेले, दाढी जटा वाढलेले आहेत, पण जणू काय तेजपुंज, करोडो सूर्याचं तेज एकत्र केलं आहे की काय, असा एक तेजस्वी महात्मा सुमेधा नावाचे एक संत त्या ठिकाणी बसलेले आहेत. राजाने जाऊन चरणावर साष्टांग दंडवत घातला. आनंद वाटला. खरंच एखाद्या साधूचं दर्शन हे दुःख हरण करणारं, चिंता दूर करणारं आणि मनाला शांत करणारं असतं, बरं का. असे कित्येक महात्मे आहेत महाराज. पूज्यपाद ब्रह्मलीन श्री डोंगरीजी महाराज म्हणून एक संत होऊन गेले, भागवत कथाकार, जगामध्ये प्रसिद्ध, प्रत्यक्ष शुकाचार्यांचा अवतार महाराज. एवढं गोड रूप होतं, एवढं दिव्य तेज होतं की पाहिल्याबरोबर मनुष्य समाधान. दर्शने प्रशस्ती साधू पुरुष, हो, समाधान. कितीही जीव दुःखी असू द्या, असे काही महापुरुष आहेत की त्यांना पाहिल्याबरोबर एकदम दुःख नाहीसं होतं, समाधान, शांत. हो. आज सुद्धा तुम्हाला पाहायचं असेल तर नर्मदेच्या तीरावर गुजरातमध्ये एक तपोवन नावाचं स्थान आहे, बरं का. तिथे एक पूर्णानंद स्वामी म्हणून महान अधिकारी संत राहतात महाराज. भाग्यानंच त्यांचं दर्शन मिळतं, बरं का. नाहीतर मधल्यावर गुफेमध्ये आपल्या देवघरामध्ये ते ध्यान करत बसलेले असतात, सारखं चिंतनामध्ये, ध्यानामध्ये. काय तेजपुंज मूर्ती आहे महाराज. पाहिल्याबरोबर इतका आल्हाद होतो, मनुष्य सगळं संसारातलं दुःख विसरून जातो. कितीही कष्टी झालेला, भागलेला, दुःखी असलेला जीव असू द्या, पण त्या महात्म्याला नुसतं डोळ्यानं क्षणभर पाहिलं की एकदम समाधान. तसं तेजपुंज मूर्ती मेधावी ऋषींची पाहिल्याबरोबर सुरथ राजाला खूप मोठा आनंद झाला. चरणावर साष्टांग दंडवत घातलेला आहे. हो. बाबा कोण हा, बसा, पाणी घ्या, फलाहार करा. कोण आहात, कुठून आलात, काय दुःख आहे तुमच्या मागं, चिंतातूर दिसत आहात, काहीतरी चिंता आहे, दुःख आहे. तेव्हा राजाने आपला वृत्तांत सांगितला. महाराज, सुरथो नाम राजाहम शत्रुभिश्च पराजितः त्यक्त्वा राज्यं गृहं भार्याम अहम ते शरणं गतः. माझं नाव सुरथ आहे, मी राजा आहे, पण शत्रूंनी माझ्यावर हल्ला केला, मला पराभूत केलं, म्हणून मी त्या शत्रूच्या भयानं घरदार पती पत्नी सगळं काही सोडलं आणि इथे तुमच्या चरणी शरण आलेलो आहे महाराज. आता माझा या जगामध्ये त्राता कोणी नाही, रक्षक कोणी नाही आहे, तुम्हीच कृपा करा आणि मला तुमच्या चरणाजवळ ठेवून घ्या, मला आश्रय द्या, माझ्यावर कृपा करा. शत्रुभ्ये मे भयम घोरम प्राप्तोस्मद्य तवांतिकम त्रायस्व मुनी शार्दूल शरणागत वत्सल. शरणागतावर कृपा करणाऱ्या हे दयानिधे, हे गुरुदेवा, मी शत्रूच्या भयानं दुःखीत झालेला तुमच्या चरणी शरण आलो आहे. आता माझं रक्षण करा, रक्षण करा, मला सांभाळा, कृपा करा. सुरथ राजा प्रार्थना करतोय. तेव्हा
सुमेधा ऋषीने सांगितलं, निर्भयम वस राजेंद्र, ए राजेंद्रा चिंता करू नकोस, निर्भयपणे माझ्या आश्रमात राहा. अरे हे सगळं आपलंच आहे, तुला इथे कोणीही शत्रू त्रास देणार नाही. नात्र ते शत्रव किल, कोणीही शत्रू नाही आहे इथे, तो येणारही नाही. तेव्हा तू निश्चिंतपणे राहा. पण एक आहे की तू राजा आहेस आणि हा आश्रम आहे ऋषींचा. इथे राहायचं म्हणजे इथल्या नियमानं राहावं लागेल तुला. तुला शिकार करता येणार नाही, इथल्या पशुपक्ष्यांना मारता येणार नाहीये. नाहीतर मी राजा आहे मला सवय शिकार नाही. इथे हिंसाच करायची नाही आहे. अहिंसेनं राहायचं, प्रेमानं राहायचं, कोणाशी वैर करायचं नाही, कोणाचा द्वेष करायचा नाही आहे. इथे संसारातल्या गप्पा गोष्टी करायच्या नाही आहेत. इथे विषयाचं चिंतन करायचं नाही आहे. इथे परमात्म्याचं चिंतन करायचं, इथे जगदंबेचं चिंतन करायचं आहे. हो, मंदिरामध्ये गेल्यानंतर किंवा एखाद्या साधूच्या आश्रमात गेल्यानंतर, मठामध्ये आश्रमामध्ये गेल्यानंतर प्रापंचिक गोष्टी चिंता करू नये बरं का तिथं. नाहीतर काय चाललंय काय नाही, पाऊस काय म्हणतंय, गहू काढले का, हरभरा निघाला का, किती उतार आला ना. मंदिरात बसल्यास ह्या गप्पा करायची गोष्ट जागा नाही आहे. अरे मंदिरामध्ये देवाचंच चिंतन करा. संतांच्या संगतीत आल्यानंतर भगवंताचंच चिंतन करा. प्रापंचिक गोष्टीचं चिंतन इथं करायचं नाही, चिंता करायची नाही, चिंतन करायचं भगवतीचं चिंतन. आम्ही एकदा ती परिक्रमा करता करता नर्मदेच्या तीरानं गुजरातमध्ये गेलो. तिथे एक महान संतांची समाधी आहे, पूज्यपाद प्रातस्मरणीय वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे शिष्य, त्यांची समाधी आहे. नारेश्वर हे त्या तीर्थाचं नाव, क्षेत्राचं नाव आहे. आणि तेथे श्री रंगावधूत महाराज म्हणून फार मोठे अधिकारी संत होऊन गेले. दत्त साक्षात्कारी, सगळ्या गुजरातमध्ये दत्त संप्रदायाचा त्यांनी प्रचार केलेला महाराज. दत्त बावन्नी वगैरे त्यांनीच लिहिलेली आहे, मोठे अधिकारी संत. आणि त्यांचे शिष्य श्री रंगावधूत महाराजांचे बाल अवधूत महाराज म्हणून, दिवा बेट म्हणून त्याच्या अलीकडे 3 किलोमीटर त्यांचा आश्रम. आम्ही तिथे गेलो. गेल्यानंतर काय महाराज त्या महात्म्याचं वैभव वर्णन करावं, शब्द अपुरे पडतात महाराज. त्या आश्रमाच्या बाहेरच लोकांनी आम्हाला सांगितलं, तुम्ही आत गेल्यानंतर बाबजीचं दर्शन घेताना कदाच वरच्या खिशामध्ये पैसे वगैरे ठेवले असतील तर नमस्कार करताना ते पैसे पडतात. ते पैसे काढून आपल्या बॅगमध्ये ठेवा, नाहीतर खालच्या खिशामध्ये चोर कप्प्यामध्ये ठेवा, वरच्या खिशात ठेवू नका. कारण पैसा जर पडला आणि बापजी महाराजांच्या दृष्टीला जर पडला तर पुढे 24 तास ते पाणी सुद्धा पित नाहीत. काय वैराग्य सांगा. पैसा घेणं तर सोडाच, पण दृष्टीनं पैसा पाहिला तर 24 तास पाणी पित नव्हतं ते महात्मा. एवढं वैराग्य होतं. आणि असे ते महात्मा आत गेलो आम्ही. दूर 10-15 फुटावरूनच त्यांचं दर्शन, कोणाचा स्पर्श नाही. एक लंगोटी तेवढी अंगावर घातलेली महाराज. दत्तात्रेयाचं मंदिर, एकांत रम्य, नर्मदेचा तीर, काय शांत, पक्ष्यांचा मधुर किलकिलाट, झाडांची दाटी आहे. आणि त्यांनी आम्हाला दर्शन वगैरे दिलं, थोडा बोध केला आणि सांगितलं, यहाँ कहीं भी बैठो, बैठकर भगवान का चिंतन करो, भगवती का चिंतन करो, मैया का चिंतन करो. सांसारिक विषयाचं इथं चिंतनच करू नका. गप्पा गोष्टी ना. आम्ही 101 लोक होतो. त्यांनी स्पष्ट सांगितलं, इथं बडबड करायची नाही, गप्पा करायच्या नाही, भांडणतंडे करायचे नाही आहेत. तुझी सासू काय म्हणली, माझी सून काय ना. इथे मंदिरात बसल्यानंतर या गोष्टीच करू नये. अरे मंदिरं कशा करतायत, मठ कशा करतायत, आश्रम कशा करतायत, भगवत चिंतना करतायत महाराज. आज आम्ही विचित्र अशा अवस्थेला, कलियुगाचा प्रभाव आहे महाराज, की आता मंदिरं बांधायलेत लोक, तिथं भजन पूजन व्हावं, कथा कीर्तन व्हावं, धर्माचा प्रचार व्हावा, याच्याकरता मंदिर नाही. मेन रोडवर मंदिर असावं, तेही साईबाबाचं असावं किंवा गजानन महाराजांचं असावं. म्हणजे लाखो लोक येतात आणि करोडो पैसे येतात. पैसे कमवण्याचं साधन मंदिर झालंय महाराज. याच्यासारखं दुर्दैव कोणतं नाही.
आज मठामध्ये मंदिरामध्ये केवळ पैशाचा विचार ना. सज्जन हो, आमची मंदिरं धर्माचा प्रचार करण्याकरिता आहेत, राष्ट्राची सेवा करण्याकरता, समाज सुधारण्याकरता ही मंदिर आहेत. इथे एकत्र या, इथे धर्माचा विचार करा, इथे समाजाचा विचार करा, इथे राष्ट्राचं चिंतन करा, इथे चांगल्या गोष्टीचं चिंतन करण्याकरता हे मंदिर आहे. केवळ हळद कुंकू वाहण्याकरता आणि केवळ पैसा मिळवण्याकरता. आता काय दुर्दैव आहे महाराज, कितीतरी मंदिरामध्ये मंगल कार्यालय काढलेत का, पैसा मिळतो, करोडो रुपये कमवतात. पैसा मिळवण्याचं हे साधन नाही, धर्माचरणाचं साधन आहे. असो, राजा त्या आश्रमामध्ये जसं सांसारिक गोष्टीचं चिंतन नाही, तसं इथे प्रपंचातल्या गोष्टीचं चिंतन करायचं नाही, चिंता करायची नाही, हिंसा करायची नाही, कोण्या पशुपक्षाला मारायचं नाही, राहायचं आनंदानं. तुला कोणी त्रास देणार नाही, तुझा शत्रू इथे येणार नाही, आला तरी तुला काही त्रास देणार नाही, तू निश्चिंत राहा. आणि राजा असा आनंदानं त्या सुमेधा ऋषींच्या आश्रमामध्ये राहू लागला. असंच दुपारची वेळ, एकदा झाडाखाली सावलीला शांत बसला असताना आणखी एक दुसरा असाच प्रवासी तिथे आला. झाडाखाली दुपारची वेळ, ऊन आहे, सावलीला बसावं म्हणून आला. पाहिलं तर राजाची आणि त्या गृहस्थाची भेट झाली. बसा बसा, एकमेकाला तू कोण, मी कोण, मी कोण, तू कोण विचारलं, क्षेमकुशल. तेव्हा तो दुसरा मित्र सांगतोय, वैश्य उवाच मित्राहं वैश्य जातीयः समाधिर्नाम विश्रुतः धनवान् धर्मनिपुणः सत्यवाग् अनसूयकः पुत्रदारैर्निरस्तोऽहं धनलुब्धैरसाधुभिः स्वजनेन च सन्त्यक्तः प्राप्तोऽस्मि वनमाशु वै. तो राजा विचारतोय, कोण आहेस बाबा? त्यांनी सांगितलं, मी वैश्य कुळामध्ये, व्यापाऱ्याच्या कुळामध्ये जन्माला आलेलो, माझं नाव समाधी असं आहे. देवीच्या कृपेनं माझ्याकडे भरपूर धन आहे, इस्टेट आहे, बंगले आहेत, जमीन जुमला आहे, व्यापार आहे, पैसा, सोनं, चांदी, रत्न, माणकं, मोती सगळं आहे. घरी बायको आहे, मुलं बाळ आहेत, सगळं आहे. पण माझ्या बायकोनी, मुलाबाळांनी धनाच्या लोभापायी मला घराच्या बाहेर हाकलून दिलं. सगळं धन हिरावून घेतलं, सगळ्या चाव्या आपल्या ताब्यात घेतल्या आणि मला हाकलून दिलेलं आहे. मी धनलुब्ध आहे, मी कृपण आहे, म्हणून त्यांनी मला हाकलून दिलं. आता घरात कोणीच विचारत नाही, म्हणून मी इथे वनामध्ये कुठेतरी जावं, एकांतामध्ये जावं, काहीतरी करावं, म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. बाबा, मला तीच चिंता आहे. वृद्धाश्रम हे आत्ताच निघालेत असं नाही बरं का. पूर्वीसुद्धा काही काही असे महाभाग होते की मायबापाला हकलून देत होते घराच्या बाहेर. औरंगजेबानं काय केलं? बापाला ठार मारलं, भावाला ठार मारलं आणि गादी बळकावली. कंसानं काय केलं? बापाला कैदेत टाकलं आणि गादी बळकावली. आजही असे दुष्ट पुत्र आहेत, मायबापाला घराच्या बाहेर काढणारे. समाजात काही कमी नाहीत बरं का. आज दुर्दैव आहे महाराज, जागोजागी वृद्धाश्रम निघालेले, दर तालुक्यात वृद्धाश्रम. वृद्धाश्रम काढणं म्हणजे काही चांगली गोष्ट आहे का हो? ही कलंक आहे आमच्या संस्कृतीला, आमच्या परंपरेला कलंक आहे वृद्धाश्रम काढणं, गोशाळा काढणं. गोशाळा काही चांगली गोष्ट आहे का हो? पण काढावी लागत आहे. वृद्धाश्रम चांगली गोष्ट आहे, पण काढावा लागतोय. कारण का? आज लोक म्हाताऱ्या आई वडिला सांभाळणार. आता जिथं आई वडिलांना सांभाळत नाही आहेत, तिथं गोमातेला कोण सांभाळेल सांगा? गाय म्हातारी झाली, आता दूधही देत नाही आणि वासरही देत नाही. चला, सर्रास कसायाला विकत आहेत महाराज लोक बाजारामध्ये. कोण घेणार आहे त्याला? जन्मभर तिचं दूध आम्ही पिलं, जन्मभर ज्यांच्या श्रमावर आम्ही शेती कसली आणि लाखो रुपये कमवले, तोच बैल, तीच गाय म्हातारी झाली की निर्दयपणे, कठोरपणे, अविचारीपणानं आम्ही बाजारात विकून टाकतो कसायाला. केवढं पाप आहे. लोक सांभाळत नाहीत म्हणून काही लोकांना गोशाळा काढाव्या लागतात. आम्ही सुद्धा इथून जवळच हिंपळनेर नावाचं एक गाव आहे बरं का. त्या ठिकाणी छोटासा प्रयत्न आहे की कसायाला विकल्या जाणाऱ्या अशा वृद्ध असलेल्या गोमाता तिथे सांभाळावं,
त्यांना चारा पाणी द्यावं, या उद्देशानं आम्ही एक रेणुकांबा जगदंबेच्याच नावानं एक गोशाळा काढलेली आहे. तिथे साधारणतया 150पर्यंत गोमाता आहेत बरं का. हो, दुर्दैव आहे महाराज, आज राजे लोकांचा आश्रय गोमातेला नाही आहे. हो, पूर्वी राजे लोक जर कुठं निघाले तर बिरुदावली चालत होती बरं का. गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज जन्मे जय महाराज की जय. राजा आला म्हणजे भाटबंदी जन्म नाही. गो ब्राह्मण प्रतिपालक, गाय आणि ब्राह्मणांचं पालन करणारे पूर्वीचे क्षत्रिय होते. आजचे राजे म्हणजे मंत्रीगण जर येऊ लागले तर त्यांची बिरुदावली गावी लागेल. वराह कुक्कुट पालक, आता गो ब्राह्मण प्रतिपालक नाही, वराह कुक्कुट, डुकरं पाळण्याकरता सरकार करोडो रुपये देत आहे. कोंबड्या पाळण्याकरता, पोल्ट्री फार्म करता करोडो रुपये सरकार देत आहे. पण गोमाते करता सरकारकडे पैसा नाही आहे. काय दुर्दैव आहे महाराज. रे, त्या गोमातेच्या नावानं गावातल्या लोकांनी आपल्या जमिनीतला काही भाग गायींना चरण्याकरता काढून ठेवलेला, ज्याला गायरान म्हणतात. प्रत्येक गावामध्ये शेकडो एकर जमीन होती गायरान महाराज, गायी करता, केवळ गोमाते करता. पण या नालायक सरकारनं त्या गायीचा चारा असलेली ती भूमी सुद्धा घेऊन टाकली आणि लोकांना देऊन टाकली. केवढं पाप आहे. सरकार उदासीन आहे गोमातेच्या बाबतीत. त्यातल्या त्यात आत्तापर्यंत जे घडलं नव्हतं महाराष्ट्रामध्ये, मागच्या सरकारनं, BJP शिवसेनेचं जेव्हा सरकार होतं तेव्हा सुधीरजी मुनगंटीवार या मंत्र्यांनी कायदा पास केला महाराज, गोवंश हत्याबंदी महाराष्ट्रामध्ये. त्यांचं अभिनंदन करायला हरकत नाही आहे. दुर्दैव आहे, आज शासन सुद्धा गोमातेकडे दुर्लक्ष करत आहे, समाज सुद्धा. अरे, तुम्ही आम्ही प्रत्येकाने जर संकल्प केला तर मी किमान एक गाय माझ्या घरी सांभाळेन, तर कोण विकणार आहे कसायला गाय? एक तरी गाय सांभाळा. नुसतं भागवत ऐकून, नुसतं कीर्तन ऐकून आणि तीर्थयात्रा करून पुण्य मिळत नाहीये. त्याकरता काही आचरणामध्ये आणलं पाहिजे. गायीची सेवा महान. अरे, कृष्ण अवतार केवळ गोमाते करता घेतलेला आहे महाराज. कृष्ण अवतारात दुसरं काहीच केलं नाहीये. आम्ही कृष्ण नाम घेऊ आणि कृष्णाचं दैवत गोमातेचा अपमान करू तर आम्हाला काय पुण्य मिळेल सांगा? गोमातेची सेवा महान पुण्यदायिनी आहे बरं का. जरूर गायीची सेवा करा. जर एक तरी गाय आपल्या घरी ठेवाच ठेवा, पण ते जर शक्य नसलं तर जिथे कुठे गोशाळा असेल त्या गोशाळेतल्या एका गायीला लागणारा चारा वर्षभरातून आपण द्यावा. आज सुद्धा मला सांगायला आनंद वाटतो, या ठिकाणी आमचे भक्त, आमचे स्नेही, धर्मप्रेमी सौ जयश्रीबाई ज्ञानोबा खंदाडे दररोज हे पती पत्नी 11 रुपये आपल्या उत्पन्नातले बाजूला काढतात आणि गोमातेच्या चाऱ्याकरता देतात. दरवर्षी आमच्या हिंपणेच्या गोशाळेमध्ये येऊन कमीत कमी 1100 रुपयाची मेथी घेतात आणि गाईला चारतात, आपल्या हातानं चारतात. आणि दररोज 11 रुपये बाजूला काढून अशा प्रकारचं समर्पण करतात. आत्ताच इकडे येण्यापूर्वी आल्याबरोबर त्यांनी 365 रुपये का 330 रोज 1 रुपयाप्रमाणे गोमातेच्या चाऱ्याकरता समर्पण केलेले आहेत. सज्जन हो, गोमातेची सेवा जरूर करा. आपणाला घरी सांभाळा. ते शक्य नसलं तर कुठेच ते गोशाळा असेल तिथे सेवा करा. अरे, एक मुठ चारा जर गाईला दिला तर फार मोठं पुण्य आहे महाराज. याबद्दल स्कंद पुराणामध्ये व्यासांचं वचन आहे बरं का. एक पेंडी चारा जर गाईला आम्ही दिला तर काशीसारख्या महाक्षेत्राचे ठिकाणी 1000 ब्राह्मण 1000 साधू भोजन घातल्यानंतर जेवढं पुण्य आहे तेवढं पुण्य एक पेंडी चारा देण्यामध्ये महाराज. फार मोठं पुण्य. तुम्हाला मंदिर बांधता आलं नाही, हरकत नाही आहे, मंदिर बांधू नका. तीर्थयात्रा नाही करता आली, खेद करू नका. पण आयुष्यामध्ये एक तरी गोमाता कसायाच्या तावडीतून सोडवा, तिला वाचवा, तिला जगवा, तिची सेवा करा. आयुष्यभर तुम्हाला कधीच काही कमी पडणार.
गोमातेच्या सेवेनं कधीच कमी पडत नाही महाराज. हो, जो गोमातेची सेवा प्रेमानं करतो त्याचा वंश चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत कायम राहतो महाराज. यावत चंद्र दिवा करो. हो, गाईला चारा द्या, गाईला पाणी द्या. हो, मी एक नेहमी कथा सांगत असतो बरं का. आमचे पूज्यपाद या काळातले महान संत प्रज्ञाचक्षू मुकुंद काका जाडदेवळेकर महाराज, त्यांनी एक कथा सांगितलेली आहे बरं का. मी नेहमी सांगत असतो. एका मुलीचं लग्न झालं म्हणे, खूप गरिबी परिस्थिती, पण लग्न झालं. दिसायला खूप सुंदर होती. लग्न झाल्यानंतर एका श्रीमंत गडगंज श्रीमंताच्या घरात पडली. नुसत्या श्रीमंताच्या नाही, कारखानदाराच्या घरात, उद्योगपतीच्या घरात. रोज करोड म्हटलं तर करोड रुपये मोजायची ताकद एवढ्या श्रीमंताच्या घरात पडली. आणि लग्न झाल्यानंतर मग ती पोरगी सारखं म्हणायची, तेवढ्याचं एवढं तर एवढ्याचं केवढं. दुसरं काहीच नाही, तिचं पालुपदच, ध्रुवपद म्हटल्यासारखं पुन्हा पुन्हा, तेवढ्याचं एवढं तर एवढ्याचं केवढं. नवऱ्यानं 4-2दा ऐकलं, सासूनं ऐकलं, सासऱ्यानं ऐकलं, तेवढ्याचं एवढं तर एवढ्याचं केवढं. काय म्हणते ही वेड्यासारखं. एके दिवशी विचारलंच सासूनं, काय ग बाई तू काय म्हणते सारखं सारखं तेवढ्याचं एवढं तर एवढ्याचं केवढं. तेव्हा सासू आहे, सासरा आहे, नवरा आहे, सगळे बसले असताना तिनं सांगितलं, खरं सांगू का सासूबाई, मला की नाही जसं एखादी वस्तू स्वप्नात दिसावी किंवा पूर्वीचं काहीतरी आठवावं, तसं मला कित्येक वेळा मागच्या जन्मातल्या काही काही घटना आठवतात. मला मागचा जन्म आठवतो. असं खरं म्हणतेस, मी खोटं कशाला बोलू तुम्हाला. काय आठवतं ग मागच्या जन्मामध्ये मी एका अत्यंत गरीब शेतकऱ्याची पत्नी होते. आम्हाला 4-5 एकर जमीन होती आणि तीही माळ रानावर. नदी नाही, विहीर नाही, बोर नाही, पाणी नाही, काय नुसती कोरडवाहू जमीन. आम्ही दोघं नवरा बायकोनी खूप कष्ट करावे, श्रम करावे आणि कसं तरी पिकवून कुटुंब चालवावं, लेकरा बाळांना वाढवावं. माझे मालक रोज सकाळी उठून शेतात जायचे, नांगर आऊत वगैरे करायला. मग दुपारी मी भाकरी घेऊन जायच्या. असंच एकदा उन्हाळ्याचे दिवस, वैशाख महिना, रंत ऊन पडलेलं आणि दुपारच्या वेळी मालकाच्या भाकरी आणि प्यायला पाणी. आता शेतामध्ये विहीर नाही, नदी नाही, काही नाही, म्हणून घरूनच घागर भरून न्यायची. मी भरलेली पाण्याची घागर आणि भाकरी घेतल्या आणि दुपारी 12-1 वाजता रानाकडं निघाले असताना, गाव सोडून थोडं अंतर अर्धा किलोमीटर गेले असेल नसेल इतक्यामध्ये एक तहानेनं व्याकुळ झालेली गोमाता माझ्या मागं 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 पळत येते, हंबरडते हुंबरडते. मी पाहिलं गाय मारती की काय, पण ती मारण्याकरता आली नव्हती, तिला तहान लागली. उन्हाची वेळ आहे, पाणीच कुठं नाही आहे, तहानेनं व्याकुळ झालेली आहे. ती घागरीकडे पाहते, एकदा माझ्याकडे पाहते, घागरीकडे पाहते, माझ्याकडे पाहते. मला कळालं की तिला तहान खूप लागली आहे. पाण्याकरता हंबरडते ती, माझ्या मागं मागं येते. आता विचार येतोय की ती घागर उतरवावी आणि टोपल्यात पाणी पाजावं तिला. पण विचार केला, हिला जर पाणी पाजू तर शेतात नवरा उपाशी राहणार आहे. मग नवऱ्याला तहानेला ठेवावं का. बर, नवऱ्याकरता म्हणून घेऊन जावं तर ही गाय माता तहानेलेली आहे, ही तडपडून मरणार आहे. काय करावं, धर्मसंकट पडलं. तेव्हा मी युक्ती केली, एक तांब्याभर पाणी बाजूला काढून ठेवलं आणि बाकी सगळं घागरवर त्या टोपल्यामध्ये ओतलं आणि त्या गोमातेला पाजलं आणि मग गेले. मालकाला भाकरी वगैरे दिली, तांब्याभर पाणी दिलं. अरे एवढंच कसं पुरेल, मी अजून पुन्हा आणून देते तुम्हाला. तहानेल्या त्या गोमातेला एक घागर पाणी पाजल्यामुळं अत्यंत गरिबीमध्ये राहणारी, पण या जन्मामध्ये इथे सुद्धा जन्म झाला तेव्हा गरिबाच्याच घरी झाला, पण आता माझं लग्न झालं, मी करोडोपतीच्या अब्जाधीशाच्या घरी सून म्हणून आलेली आहे. हे केवळ त्या एक घागर पाणी पाजल्याचं पुण्य आहे महाराज. हो, आणि तिनं या जन्मात तर जागोजागी हौद बांधले पाण्याच्या, गाईला पिण्याकरता. जंगलामध्ये मोठमोठे हौद बांधले, पशुपक्ष्यांना पाणी पिण्याकरता 1000 लिटरचे हौद बांधलेले आहेत. जागोजागी पाण्याची, चाराची व्यवस्था करोडो रुपये खर्च करून ती करते आहे. अर्थात ती म्हणते आहे की तेवढ्याचं एवढं, म्हणजे एक घागरभर पाणी पाजले तर एवढं करोडोची इस्टेट मला मिळालेली आहे. आता इथं तर 1000 घागरी रोज पाणी पाजते, एवढ्याचं केवढं मिळेल पुढे मला, हा त्याचा अर्थ आहे.
अर्थात गोमातेची सेवा महान पुण्यदायिनी आहे. घडेल त्याप्रमाणे जरूर सेवा करावी बरं का. आत्ताच एका भक्तानी अर्थात नाव न सांगण्याच्या अटीवर 500 रुपये समर्पण केलेले आहेत बरं का. आणि महाराज याचा चारा घ्या आणि गोमातेला द्या. त्यांना सुद्धा धन्यवाद. सज्जन हो, आयुष्यामध्ये खरा परमार्थ जर काही असेल, गाय साधू संतांची संगती करा, गायीची सेवा करा, भगवंताचं नाम घ्या आणि कधीच आपल्याकडून कोणाला दुखवू नका. शुद्ध परमार्थ आहे. मग तुम्ही तीर्थयात्रा केली काय नाही केली काय, मन पवित्र ठेवा, कोणालाही दुखवू नका, दुसऱ्याला त्रास होईल असं कधी वागू नका. आपल्या बोलण्याकडून, आपल्या वागण्याकडून, आपल्या चालण्याकडून कधी कधी वागू नये. हा खरा परमार्थ आहे महाराज. ही खरी पूजा आहे. कोण्याही भूताचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. असो, अशा प्रकारे प्रभूची सेवा करून आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. सांगायचं तात्पर्य आहे की संतांच्या आश्रमामध्ये हे दोघंजण बसून त्या ठिकाणी एकमेकाबद्दलची आणि विचारपूस करत आहेत, तेव्हा त्या समाधी नामक वैश्यानं सांगितलं की बाबा घरी खूप आहे, मीच कमवलेलं आहे, पण पोरांनी हिरावून घेतलंय आणि मला हाकलून दिलंय. हे आजच पोरं वृद्धाश्रमात पाठवतात किंवा गाईला कत्तलीला देतात असं नाही आहे बरं का. हो, हे सांगत होतो मी. तिथून आपला विषय बदलला. आणि मी असा धनहीन झालेला इथं आलेलो आहे. इथे मला या साधूच्या आश्रमात मोठा आनंद वाटला. तेव्हा दोघं एकमेकामध्ये चर्चा करतात, काय करावं राजा. त्यांनी हाकलून जरी दिलं ना तरी सुद्धा मला त्यांच्याबद्दलचा मोह काही जातच नाही आहे. पुन्हा पुन्हा आठवतात, आता बायको काय करत असेल, माझ्या बायकोला करमत नसेल, ती रडत बसली असेल, मालक कुठं गेली की मालक कुठं, आता हाकलून दिली आणि ती रडत बसल होय. माझे पोरं काय करत असतील, माझं धन कुठं गेलं असेल, माझं धन हे लुबाडून खातील की काय. अरे धनाची चिंता, पुत्राची चिंता, पत्नीची चिंता, मला चिंताच चिंता लागली आहे. राजा म्हणतोय, अरे बाबा समाधे, मी सुद्धा सुरत नावाचा राजा आहे ना, मला सुद्धा माझं राज्य गेलंय, माझ्या शत्रूने जिंकलंय, माझे मंत्री काय करत असतील, आता त्या शत्रूला जाऊन मिळाले असतील, मला राज्याची चिंता, प्रजेची चिंता. आणि असे दोघेही बसून विचार करतायत. एकमेकाला म्हणतात, कसली चिंता करतोस रे वैश्या, ज्यांनी तुला लाथा घालून हाकलून दिलं त्यांची चिंता का करतोस. तो म्हणतो, अरे मला कळतंय खरं त्यांच्याबद्दल चिंता करू नये, पण होते आपोआप, हे मला कळतच नाही की असा मोह कशामुळे निर्माण होतो. सगळीकडे अपमान दुःख हे असताना सुद्धा संसाराची आसक्ती का सुटत नाही. सगळी थितू करतात, अपमान करतात, तरी त्यांच्याबद्दल माझ्या हृदयात आसक्ती का असावी. कारण काय कळत नाही. दोघं चर्चा करतात. चला आपण त्या महात्म्याला जाऊन विचारूया. ध्यान कसं करावं, साधना काय करावी, जेणेकरून आमची ही संकट दूर होतील, असा उपदेश तुम्ही आम्हाला करा. आणि हा मोह कशामुळे निर्माण होतो हे आम्हाला तुम्ही समजवून सांगा. तेव्हा ते महात्मा त्या राजा आणि व्यापाऱ्याला बोलत आहेत. शृणो राजन् प्रवक्ष्यामि कारणं बन्धमोक्षयोः महामायेति विख्याता सर्वेषां प्राणिनामिह ब्रह्मा विष्णुस्ततेशानस् तुषाराड्वरुणो नीलः. राजा ऐक, या जीवात्म्याला बंध किंवा मोक्ष का मिळतो याचं कारण जर काही असेल तर एकच कारण आहे, महामायेति विख्याता. ती महामाया जगज्जननी जगदंबा मातेची कृपा. तिची कृपा झाली की जीव बंधनातून मुक्त होतो, आणि ती रुष्ट झाली की मुक्त झालेला जीव बंधनात अडकतो. राजा ब्रह्मदेव, महादेव, भगवान विष्णू, इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर, वायू आदी सर्व देवता, मनुष्य, गंधर्व, सर्प, राक्षस, वृक्ष, विविध लता, पशु, पक्षी, मृग आदी हे सगळं ब्रह्मांड त्या मायेच्या अधीन आहे. तीच जेव्हा प्रसन्न होते तेव्हा जीवाला
मोक्ष प्राप्ती होते. करणारी तीच जगज्जननी जगदंबा माता आहे. हे ब्रह्मांड तिनंच निर्माण केलेलं आहे. हे जीव तिनंच निर्माण केलेले आहेत. आणि या जीवाचे ठिकाणी जो मोह निर्माण झालेला आहे ही तिचीच कृपा आहे. तीच सत्वगुणामध्ये, रजोगुणामध्ये आणि तमोगुणामध्ये परिणत होत असते. मोह तिच्यामुळेच निर्माण होतो. राजा, अरे तू मी सामान्य जन मानव हे तर सोडून दे, किडे मकोडे संसारात गुरफटून जातात. हो, यात काहीच नवल नाहीये. मोठमोठे ज्ञानी पुरुष सुद्धा मायेनं मोहित होतात. अरे बाकीच्या ज्ञानी पुरुषांचं सोड, ब्रह्मा विष्णू सारखे देव सुद्धा मायेनं मोहित होतात. याविषयी घडलेली एक कथा मी तुला सांगतो, ऐक. म्हणून ते मेधावी ऋषी एक कथा सांगत आहेत त्या राजाला आणि त्या व्यापाऱ्याला की ब्रह्मन् विष्णो विवादम्मा कुरुतां वाम परस्परम लिंगस्यास्य परंपारम अधस्ताद उपरी ध्रुवम. एकदा काय झालं, असं सृष्टीचा व्यवहार करत तिन्ही देव फिरत असताना एके दिवशी ब्रह्मदेवाची भगवान विष्णूची भेट झाली म्हणे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात, या जगाचा स्रष्टा मीच आहे. अहंकार आला थोडा. सर्जन करणारा मी आहे, जगाला जन्म देणारा मी आहे, माझ्या इतकं मोठं कोणीच नाही आहे, मीच सर्वश्रेष्ठ आहे. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, अरे तू जर श्रेष्ठ असतास तर मधुकैटभाचं संकट तुझ्यावर आलं तेव्हा मला का शरण आलास? मीच 5000 वर्ष युद्ध केलं आणि त्या मधुकैटभाला ठार मारलं. अनेक वेळा जेव्हा जेव्हा तुझ्यावर संकट आलं तेव्हा तेव्हा त्या दैत्याला ठार मारून मी तुला संकटमुक्त केलंय आणि मला सांगायला की मी मोठा. तू कसला मोठा? मी मोठा. आता पहा, ब्रह्मदेवन विष्णू दोघं भांडू लागलेले आहेत, मी मोठा मी मोठा. एकमेकामध्ये तुंबळ चाललंय, वादविवाद चाललेला आहे. दोघेही वादविवाद करतात. इतक्यामध्ये एक अद्भुत घटना घडली की दोघांच्या मध्ये लिंगस्यास्य परंपारम अधस्ताद उपरी ध्रुवम. एकदम दिव्य मध्ये लिंगम सुधा श्वेतम विपुलम दीर्घमद्भुतम. एक पांढरं शुभ्र दिव्य स्फटिकाचं सूर्यासारखं चमकणारं लखलख लखलख तेजस्वी असं एक शिवलिंग त्या दोघांच्या मध्येच प्रगट झालं. महाराज, खूप विशाल आहे ते शिवलिंग, तेजपुंज आहे. आणि त्या भगवान शंकरांनी सांगितलं, उगीच भांडू नका की मी मोठा मी मोठा. खरा मोठा तो आहे की तुम्ही काय करा, दोघ जण, एक जण खाली पाताळाकडे जा आणि एक जण वर जा, आणि या शिवलिंगाचा अंत ज्याला लागला तो मोठा, नाहीतर काही नाही करा. ठीक आहे म्हणे. आणि महादेवाने सांगितल्यानंतर खालच्या दिशेनं भगवान विष्णू निघाले आणि ब्रह्मदेव वरच्या दिशेनं निघाले. आता त्याचा अंत लागतो का हो? नांतम जगाम. कितीही खाली चाललेत खाली चाललेत खाली चाललेत, कल्पच्या कल्प जरी गेलं तरी अंत काही लागेना. वर ब्रह्मदेव जातात, अंत लागत नाही आहे. पण अचानकपणे गंमत अशी झाली की अर्ध्या रस्त्यातच गेल्यानंतर अर्ध्या रस्त्यातून ब्रह्मदेव खाली वापस आले आणि त्यांनी सांगितलं, बोलावा विष्णूला, मी अंत पाहिला म्हणे या शिवलिंगाचा. ते म्हणे, कसं काय अंत पाहिला? कशावरून पाहिला? कोण साक्षीदार आहे? तेव्हा ब्रह्मदेवाने आपल्या जवळ एक केतकी म्हणजे केवडा, केवड्याचं पान, केवड्याचं फूल काढून समोर ठेवलं. हे पहा, महादेवाच्या डोक्यावर वाहिलेलं आहे, शिवलिंगावर वाहिलेलं आहे, आणि ते मी साक्षी म्हणून इथं आणलेलं आहे तुम्हाला दाखवायला. खरंच आहे? हो खरंच आहे, मी खोटं कशाला बोलू. विष्णूने सांगितलं, मी खूप खाली गेलो, कितीतरी खाली गेलो, पण मला अंत लागला नाही. त्यांनी खरं खरं सांगितलं, पण ब्रह्मदेव खोटं बोलत आहे. तेव्हा भगवान शंकर तिथे प्रगट होतात शिवलिंगातून आणि ब्रह्मदेवाला फटकारतात. ब्रह्मदेवा, देव असून तुम्ही खोटं बोलावं का? असं अहंकार किती आलाय तुम्हाला? आणि त्या मदानं उन्मत्त होऊन असत्य बोलत आहात. अरे तुम्हाला अंत लागला नाहीये. वरी वाहिलेली केतकी खाली पडली आणि ते तुम्हाला वाटेत भेटलं, ते साक्षी म्हणून आणलेलं आहे.
आणि त्या केवड्यानं सुद्धा हो ब्रह्मदेवाने अंत पाहायला अशी खोटी साक्ष दिली बरं का तिथं. आजच लोक पैसे घेऊन खोटी साक्ष कोर्टात देतात असं समजू नका. करोडो वर्षापूर्वी ही घटना घडलेली आहे. त्या केवड्यानं ब्रह्मदेवाला खोटी साक्ष दिली होती. भगवान शंकर म्हणतात हा खोटारडा आहे केवडा. म्हणून तेव्हापासून भगवान शंकरांनी केवड्याचा त्याग केला. म्हणून शिवाच्या पूजेमध्ये केवडा कधी चालत नाही बरं का. केवडा सुगंधी असतो, फार सुगंध आहे त्याला. पूर्वी वाहत होते, पण आता भगवान शंकरांना पूजेमध्ये केवडा चालत नाही आहे, कारण त्यांनी त्याग केला त्याचा. लबाड आहेस तू, असत्यवादी आहेस. दवना घेतात भगवान शंकर. दवना नावाची वनस्पती फार सुगंधी असते बरं का. हो, भगवान शंकरांना ती चालते, पण केवडा नाही चालत. हो, शाप दिला, त्याग केला त्याचा. सुमेधा ऋषी म्हणतात की हे राजा, अरे ब्रह्मा विष्णूमध्ये सुद्धा मोह निर्माण झालेला आहे. हा त्या जगदंबेचा प्रभाव आहे. जगदंबेच्या मायेनं, त्या मायेच्या प्रभावानं मोठमोठे ज्ञानी सुद्धा मोह पावतात. कधी असत्य बोलतात, कधी लुब्ध होतात, कधी लोभ निर्माण होतो, कधी काम निर्माण होतो, कधी क्रोध निर्माण होतो, कधी अहंकार निर्माण. अरे हे सगळे विकार जे हृदयामध्ये येतात त्या महामायेच्या प्रभावामुळे. सगळं जग त्या मायेच्या अधीन आहे, त्या जगदंबेच्या अधीन आहे. म्हणून तुम्हाला दुःखातून मुक्त व्हायचं असेल, जन्म मरणातून मुक्त व्हायचं असेल, गेलेलं राज्य परत मिळवायचं असेल, गेलेलं वैभव जर मिळवायचं असेल, तर एकच करा, तुम्ही जगदंबेची उपासना करा. तुम्ही तिला शरण जा. तिला उपासना करून, पूजा पाठ करून, सप्तशतीचे पाठ करून, होम हवन आदी करून तिला प्रसन्न करून घेतला असताना जीवनातले सगळे संकट, आपत्ती, विकार नाहीसे होतात आणि जीवन कृतार्थ होतं. म्हणून तुम्ही शरण जा, तिची उपासना करा. तेव्हा दोघांनाही, त्या राजानं सुद्धा, सुरथ नामक राजानं आणि त्या वैश्यानं सुद्धा, समाधी नामक वैश्यानं त्यांना साष्टांग नमस्कार केला. मेधावी ऋषींना, गुरु महाराज कृपा करा, आता तुम्हीच आम्हाला मंत्र द्या. कारण गुरुकडून मंत्र घ्यायचा असतो बरं का. काही काही लोक आजकाल टी व्हीवर ऐकून, पुस्तकात वाचून मनानच मंत्र जपतात ना. आपल्या मनानं जपलेला मंत्र कधीच सिद्ध होत नाही, सिद्धिफल प्राप्त होत. म्हणून श्री गुरूंकडून मंत्र घ्यावा, गुरुमंत्र घ्यावा. आयुष्यामध्ये गुरूंची कृपा झाल्याशिवाय, गुरुमंत्र घेतल्याशिवाय तरणोपाय नाही आहे. नगरोरधिकम नगरोरधिकम इति श्रुती स्मृतीचा नौबद वाजे म्हणे. आमच्या संतांनी सुद्धा म्हटलंय, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. या प्रपंचातून मुक्त व्हायचं आहे, अज्ञान सागरातून तरून जायचं आहे, जन्म मरणातून मुक्त व्हायचं आहे, परमात्म कृपा प्राप्त करून घ्यायची आहे. तर त्या जीवानं, साधकानं सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. अधिकारी संतांना शरण जा आणि त्यांच्याकडून गुरुमंत्र घ्या. राजा आणि तो वैश्य समाधी नामक ऋषींना प्रार्थना करत आहेत, महाराज तुम्हीच आमचे गुरुदेव आहात, आम्हाला मंत्र द्या, दीक्षा द्या. दीक्षेचे 3 प्रकार आहेत: मंत्र दीक्षा, स्पर्श दीक्षा आणि शक्तिपात दीक्षा. हा अधिकारानुरूप गुरुदेव देत असतात. ते त्याचा जसा अधिकार तशी दीक्षा देतात. हो, मंत्र सांगा. नवारण मंत्राचा उपदेश त्या ठिकाणी दोघांना दिला आणि सांगितलं, सप्तशतीचे पाठ करा, चंडीचे पाठ करा, जगदंबेचं चरित्र रोज वाचन करा, जगदंबेची आणि पूजा करा, धूप लावा, दीप लावा, नैवेद्य दाखवा, होम हवन करा, कुमारी पूजन करा, प्रार्थना करा आणि अशा प्रकारे नवचंडी, शतचंडी, सहस्रचंडी घडेल त्याप्रमाणे चंडीची सेवा करा. तिच्या कृपेनं तुमचं दुःख दारिद्र्य दूर होईल, तुमचे मनोरथ पूर्ण होतील. त्या समाधी ऋषींनी सांगितलं, नवार्ण मंत्राचा उपदेश केला आणि देवीची उपासना कशी करावी ते सांगितलं, ध्यान कसं करावं, पूजा कशी करावी आणि ते सांगितलेलं आहे. आणि त्या संतांच्या आदेशाप्रमाणे तो सुरथ राजा आणि सुमेधा गंगेच्या तीरावर येऊन शांत चित्तानं एका वृक्षाखाली बसून त्या सुमेधा ऋषींच्या, समाधी ऋषींच्या आश्रमामध्ये जगदंबेची उपासना करतात, सप्तशतीचे पाठ करत आहेत.
1 महिना निराहार राहून पाठ केले. नव्हे, खूप भूक लागल्यानंतर झाडाचा पाला पाचोळा खावा, कुठं कंदमूळ एखादं खावं, आणि अशा प्रकारे 24 तास जगदंबेच्या स्मरणात 3 वर्षपर्यंत त्यांनी असं महान अनुष्ठान, दिव्य अनुष्ठान केलं. 1 महिना निराहार राहून सेवा केल्यानंतर स्वप्नामध्ये येऊन जगदंबेनं दर्शन दिलं त्यांना. आणि पुढे 3 वर्षपर्यंत त्यांनी अशी सतत सेवा केल्यानंतर आता स्वप्नात नाही, प्रत्यक्ष जगदंबा माता प्रकट झाली आणि आशीर्वाद देते, वरदान देते. राजा, काय इच्छा आहे? आई, माझं गेलेलं राज्य मला परत मिळावं आणि तुझी भक्ती घडावी. ठीक आहे राजा, माझ्या कृपेनं तुझं गेलेलं सगळं राज्य तुला परत मिळेल. हजारो वर्षपर्यंत इथं तू राज्य भोगशील आणि पुन्हा मेल्यानंतर पुढच्या जन्मी सूर्याच्या पोटी सूर्याचा पुत्र सावर्णी म्हणून तू जन्माला येशील आणि मन्वंतराधिपती तू होशील. एवढा आशीर्वाद जगदंबेने दिला आणि तोच पुढे सावर्णी म्हणू झालेला आहे. त्या वैश्याला सुद्धा जगदंबा माता म्हणते, अरे काय इच्छा आहे तुझी? काही नाही माय, मला ना गेलेलं ते सगळं धन मिळावं, माझे कुटुंबीजन मिळावेत आणि तुझी सेवा घडावी, मला तुझी उपासना घडावी, तुझी भक्ती राहावी, तुझ्या चरणावर प्रेम राहावं, तुझं नाम माझ्या मुखामध्ये राहावं, एवढीच इच्छा आहे. तथा असतो. जगदंबेनं त्याला वरदान दिलेलं आहे की तुला सुद्धा खूप धन दौलत प्राप्त होईल. या लोकी माझी उपासना करशील, भक्ती करशील आणि अंती तुला मोक्ष प्राप्त होईल. तू जन्ममरणातून मुक्त होशील, तुला कुठल्याही प्रकारचं दुःख राहणार नाही. आशीर्वाद दिला आणि त्याप्रमाणे व्यास महाराज जन्मेजय राजाला सांगतात की राजन, येणेप्रमाणे त्या जगदंबेच्या उपासनेनं सप्तशतीची उपासना केल्यामुळे त्या सुरथ राजाला राज्य आणि मन्वंतराधिपतित्व मिळालं आणि त्या समाधी नामक वैश्याला गेलेलं वैभव अनंत पटीनं मिळून शेवटी मोक्ष प्राप्ती झालेली आहे. म्हणून तुला सुद्धा आपल्या पितरांचा उद्धार व्हावा, वैभवाची प्राप्ती व्हावी, या लोकी आपलं जीवन सुखी होऊन परलोकी आणि मोक्षाची प्राप्ती व्हावी, अशी जर इच्छा असेल तर राजा, तूही जगदंबेचं मंदिर बांध, जगदंबेची कथा कर, सप्ताह कर, देवी भागवताचं श्रवण कर, कुमारी पूजन कर, जगदंबेची उपासना कर, आत्मकल्याण करून घे. तुझे पितरही मुक्त होतील आणि तुझं जीवनही कृतार्थ होईल. अशा प्रकारे उपदेश करून व्यास महाराज पुढे जगदंबेचं सुंदर अशा प्रकारचं चरित्र सांगत आहेत. काय सांगतात? यथामती यथावकाश राहिलेल्या वेळेमध्ये आपण ती कथा पाहूया. तत्पूर्वी थोडंसं नाम संकीर्तन करूया. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल, श्री गुरुज्ञानदेव तुकाराम, सदानंदेचा उदयोस्तु बोल भवानी की जय, अंबा माता की जय, रायरेश्वरी माता की जय. श्री जगदम्बे जय जगदम्बे, जय जगदम्बे नमोस्तुते. श्री जगदम्बे जय जगदम्बे, जय जगदम्बे नमोस्तुते. श्री जगदम्बे जय जगदम्बे, जय जगदम्बे नमोस्तुते. श्री जगदम्बे जय जगदम्बे, श्री जगदम्बे नमोस्तुते. भगवती देवी नमोस्तुते, भगवती देवी नमोस्तुते, भगवती देवी नमोस्तुते, भगवती देवी
भगवती देवी नमोस्तुते भगवती देवी नमोस्तुते भगवती देवी नमोस्तुते भगवती देवी नमोस्तुते श्री जगदम्बे जय जगदम्बे जय जगदम्बे 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 नमोस्तुते अम्बे गौरी 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 नमोस्तुते श्री जगदम्बे जय जगदम्बे जय जगदम्बे 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 नमोस्तुते महालक्ष्मी 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 नमोस्तुते श्री जगदम्बे जय जगदम्बे जय जगदम्बे 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 नमोस्तुते भगवती देवी 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 नमोस्तुते
नमोस्तुते भगवती देवी नमोस्तुते जय जगदम्बे नमोस्तुते श्री जगदम्बे जय जगदम्बे जय जगदम्बे नमोस्तुते श्री जगदम्बे जय जगदम्बे जय जगदम्बे नमोस्तुते श्री जगदम्बे जय जगदम्बे जय जगदम्बे नमोस्तुते 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 श्री जगदम्बे जय जगदम्बे 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 जय जगदम्बे नमोस्तुते 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 उदयोस्तु बोल भवानी की जय अंबा माता की जय रायरेश्वरी श्वरी माता की जय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमश्चंडिकायै ऋषय ऊचुः सूत सूत महाभागमिष्टन्ते वचनामृतं न तृप्तास्मो वयं पीत्वा द्वैपायनकृतं शुभं पुनस्त्वां प्रष्टुमिच्छामः कथां पौराणिकीं शुभां वेदेऽपि कथितां रम्यां प्रसिद्धां पापनाशिनीं
व्रत्रासुर इति ख्यातो वीर्यवान् त्वष्टुरात्मजः स कथं निहतः संख्ये वासवेन महात्मना. आता षष्ठ स्कंदाला आरंभ होतोय. महात्मेगण शौनकादी ऋषी सूत मुनींना प्रार्थना करतात, हे सुता, हे भाग्यवंत सुता, तुमची वाणी किती गोड आहे हो. तुमच्या वाणीतून जगदंबेचं चरित्र ऐकता ऐकता आमचं मन तृप्त होत नाहीये. अतृप्ती आहे मनाची. आणखी ऐकावं असं वाटत आहे. तेव्हा कृपा करा हे सुता, आणखी आम्हाला देवीचं चरित्र सांगा, पौराणिकी कथा सांगा. वेदामध्ये सुद्धा जी कथा वर्णन केलेली आहे अशी व्रत्रासुराचं चरित्र असलेली ती कथा. हो, भगवतीच्या कृपेनं व्रत्रासुराला ठार मारून इंद्राला स्वर्गपद कसं मिळालं, कृपा करून ती कथा आम्हाला विस्तारपूर्वक सांगा. देवासुरांचं युद्ध कसं झालं आदी आणि जगदंबेचं चरित्र विस्तारपूर्वक सांगा अशी प्रार्थना केली असताना सूतमुनी सांगतात, शृण्वन्तु मुनयो वृत्तं व्रत्रासुरवधाश्रयं यथेन्द्रेण च सम्प्राप्तं दुःखं हत्या समुद्भवम् एवमेव पुरा पृष्टो व्यासः सत्यवती सुतः पारीक्षितेन राज्ञापि स यदाह च तद्ब्रुवे. हे साधुजन हो, ऐका त्या व्रत्रासुराच्या वधाची कथा, ते चरित्र, जगदंबेचा महिमा. पूर्वी व्यास महाराजांनी परीक्षिती पुत्र जन्मेजयाला जे जगदंबेचं चरित्र सांगितलं तेच मी तुम्हाला सांगणार आहे, ऐका. व्यास महाराज सांगता, जन्मेजया तू खरंच धन्य आहेस. तुला जगदंबेचं चरित्र ऐकावं अशी मनामधील आवड आहे, रती आहे, श्रद्धा आहे, प्रीती आहे, भक्ती आहे, म्हणून तुझं जीवन धन्य आहे. ज्या मनाला खावं प्यावं मजा करावी विषय भोगावेत असं वाटतं ते मन अधःपतन करविणारं आहे, नरकामध्ये नेणार आहे. आणि ज्या मनाला देवाची उपासना करावी, जगदंबेची उपासना करावी, नामस्मरण करावं, भजन पूजन करावं, कथा ऐकावी, जगदंबेचं चरित्र ऐकावं असं ज्याला वाटतं ते पुण्यात्मा मन आहे, ते मोक्षाला नेणारं मन आहे. धन्य आहेस राजा तू. तुझी आवड पाहून मला खूप आनंद वाटला. तू श्रोता कसा असावा याचा उत्तम नमुना तू आहेस. शांत चित्तानं कथा ऐकावी. खरोखर गेले 5 दिवस झालं मी पाहतोय तुम्ही रायवाडीतली मंडळी, विशेषतः माता भगिनी इतकं शांत बसून ऐकतात. नाहीतर आम्हाला बरेच वेळा माईकमधून ओरडावं लागतंय बरं का, गप बसा गप बसा, अरे थोडं शांत बसा की, तुम्ही शांत झाल्याशिवाय मी कथा करणार. इथे अजिबात तसा काही प्रसंग नाही महाराज. सगळे अगदी प्रेमानं ऐकतात, एकाग्र चित्तानं ऐकत आहात. हीच खरी जगदंबेची कृपा आहे महाराज. देवीची उपासना जरूर जीवनामध्ये करावी, तिचं चिंतन करावं, नाम घ्यावं, कथा ऐकावी. धन्य आहात. व्यास महाराज म्हणतात, राजा तू धन्य आहेस, खरा श्रोता आहेस, सात्विक आहेस. मला सुद्धा उल्हास येतोय आणखी कथा सांगावीशी. ऐक राजा, जगदंबेचं चरित्र सांगतो. एकदा इंद्राला यज्ञ करायची इच्छा होते आहे, म्हणून बृहस्पती महाराजांकडे तो गेला. तेव्हा बृहस्पती महाराजांनी सांगितलं, मी आधीच दुसरीकडला यज्ञ घेतलेला आहे, आता तुझ्याकडे मला येता येणार नाही, मी दुसऱ्या यजमानाकडे गुंतलोय. तेव्हा आता काय करावं, यज्ञ तर करायचा आहे, बृहस्पती महाराज तर उपलब्ध नाही आहे. मग त्वष्ट्याचा पुत्र एक विश्वरूप नावाचा आहे, त्यांनी संपूर्ण वेद मुखोद्गत केलेले आहे, मोठा तपस्वी आहे, ब्राह्मण आहे, त्याचं नाव विश्वरूप आहे. त्या त्वष्ट्याकडे जाऊन प्रार्थना केली इंद्रानं की महाराज तुमचा पुत्र मला यज्ञाकरता आचार्य म्हणून द्या. त्वष्टा म्हणतो, नाही इंद्रा, तुझा विश्वास बसत नाही, कारण कधी विश्वासघात करशील सांगता येत नाही. नाही म्हणे महाराज, मला आचार्य म्हणून द्या, यज्ञ करायचा आहे, मोठा यज्ञ करायचा आहे, अश्वमेध यज्ञ करायचा आहे. आणि
त्वष्ट्याला आचार्य, त्वष्ट्याचा पुत्र विश्वरूपाला आचार्य म्हणून आणला असताना या विश्वरूपाला 3 मुख आहेत बरं का, 3 शिर आहेत, 3 तोंड आहेत. एका तोंडानं वेदाध्ययन करतो, 4ही वेदाचं पारायण करतोय, एका तोंडानं सुरापान करतोय आणि एका मुखानं सगळीकडे अवलोकन करतोय. अशा 3 मुखाचा विश्वरूप असलेला यज्ञाकरिता म्हणून इंद्राने आणलेला आहे. आणि तो विश्वरूप यज्ञ करताना याची आई जी होती विश्वरूपाची ती दैत्याच्या कुळातली होती, दानवाच्या कुळातली. या विश्वरूपाने विचार केला, यज्ञामध्ये आपण आहोती देवालाच का म्हणून द्यावी, माझ्या आईचे भाऊ भाऊकी जे आहेत त्यांना का देऊ नये, म्हणून दानवाकडल्या लोकांना सुद्धा आहुती दिली त्यांनी. इंद्रानं पाहिलं, माझे शत्रू यज्ञ माझा करतोय आणि आहुती त्या माझ्या शत्रूला देतोय. वा रे वा. इंद्राला कोप आला आणि इंद्राने वज्र घेतलं आणि ताड 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 त्याचे 3ही मुंडके उडवून टाकले महाराज. 3 पक्षी त्या ठिकाणी निघालेले आहेत. कपिंजल, तित्तीर आणि कलविंक नावाचे 3 पक्षी तिथून प्रकट झालेले आहेत त्या 3 मस्तकापासून. असो त्वष्टा पुत्र विश्वरूपाला इंद्रानी मारल्यानंतर त्वष्ट्याला भयंकर क्रोध येतोय की माझ्या पुत्राला मारलं, याला मी ठार मारणार. म्हणून त्वष्ट्यानं पुन्हा यज्ञ केला आणि त्यामध्ये हवन केलं. इंद्र शत्रोर्विवर्धस्व, इंद्राचा शत्रू, इंद्राला मारणारा असा पुत्र मला दे, अशी प्रार्थना करून अग्नीमध्ये आहुती दिली महाराज. यज्ञ केला. पण गंमत अशी आहे की मंत्र म्हणताना थोडा स्वर चुकला. उच्चैः उदात्तः नीचैः अनुदात्तः समाहार स्वरितः असे वेदामध्ये 3 प्रकारचे स्वर आहेत. उदात्त, अनुदात्त आणि स्वरित असे 3 स्वर आहेत. उदात्ताच्या जागी अनुदात्त होत आहे आणि अनुदात्ताच्या जागी उदात्त होत आहे. स्वर चुकल्यामुळं त्याचा अर्थ बदलला आणि इंद्राला मारणारा अशाऐवजी इंद्राकडून मरणारा पुत्र दे असा अर्थ झाला, उलटा अर्थ झाला. मंत्र चळला तर धड सुद्धा वेडा बनतो बरं का. म्हणून मंत्र चळे तरी मंत्र चळे थोडा, धडची होय वेडा म्हटलेला आहे. बुद्धिमान सुद्धा भ्रमिष्ट बनतो. आमचे महाराज नेहमी सांगायचे बरं का की सप्तशतीमध्ये एक मंत्र आहे, भार्याम रक्षतु भैरवीम. भैरवी नामक जगदंबा, माझ्या भार्येचं म्हणजे पत्नीचं रक्षण करो असा मंत्र आहे. पण चुकून एक ब्राह्मण भार्याम रक्षतु म्हणायच्या ऐवजी त्यानं भक्षतूच पाठ केला. भार्याम भक्षतु भैरवीम, भार्याम भक्षतु भैरव. बायको मरून गेली, झालं. घडलेली घटना आहे. हो, नामस्मरण करताना तुम्ही चुकलात तरी चालतं. बोबड म्हणा, तोत्र म्हणा, स्पष्ट म्हणा, अस्पष्ट म्हणा, उलट म्हणा, सुलट म्हणा, नाम कसंही चालतं, पण मंत्र चालत नाही बरं का. मंत्र जर चळला धडाचा वेडा बनतो नाही. म्हणून आमच्या ऋषीमुनीने सांगितले कोणी उठाव की कुठलाही मंत्र म्हणावा. आता तर संदासचं टंबरील घेऊन निघाले तर गायत्री मंत्र म्हणाले, पाप येते ना. कुठलाही वेद मंत्र अधिकारी व्यक्तीच्या मुखातून, गुरुमुखातून घेतल्याशिवाय त्याचा उच्चार करू नये. आणि योग्य त्यात स्वर जर चुकला विपरीत फळ मिळतं महाराज, अकल्याण होतं. म्हणून नामस्मरण करा, भगवंताचं नाम, भगवतीचं नाम. मग बोबडं चालतं, तोत्र चालतं, उलट चालतं. अहो वाल्मिकी ऋषींना राम राम म्हणायला सांगितलं, राम राम येईना, मरा मरा, उलट उलट. बोबडं तोत्र चालतं. आमच्या एक मित्राचे वडील होते बरं का, थोडं बोबडच बोलायचे, काही म्हणताच यायचं नाही त्यांना. पण कथा कीर्तनात तर सगळ्यात पुढे जाऊन बसायचे. आणि भजन सुरू झालं प्रवचनाच्या आधी हरे राम हरे राम, त्यांना काही म्हणताच येत नव्हतं, गच म्हणायचे. हगे गाम 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 हगे हगेच म्हणायचं त्याने. पण तरी सुद्धा पापाचा नाश आहे. देवाचं नाम बोबडं घ्या, तोत्र घ्या, उलट घ्या, सुलट घ्या, स्पष्ट घ्या, अस्पष्ट घ्या, सुरात घ्या, तालात घ्या, बेताल घ्या, अपसूर घ्या. भगवंत तुमचा स्वरण ताल पाहत नाही, भाव पाहतो फक्त. हो, पण वेद मंत्र मात्र चुकला तर चालत नाही आहे. म्हणून इथे
इंद्र शत्रोर विवर्धस्व, स्वर चुकल्यामुळे इंद्राला मारणारा ऐवजी इंद्राकडून मरणारा पुत्र दे, असा अर्थ झाला. आणि पेटलेल्या अग्नीमध्ये आहुती देत असताना त्या अग्निज्वाळेतून एक भयंकर अक्राळ विक्राळ राक्षस दैत्य त्या ठिकाणी प्रगट झालेला आहे. गडगड 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 गर्जना करतोय. प्रगट झाल्याबरोबर त्वष्ट्याला नमस्कार केला त्याने. सांगा बाबा, सांगा मी काय करू? तुम्ही जे म्हणाल एका क्षणात मी आत्ता ते कार्य करतो. व्रजिनात त्रायते इति व्रत रहा. त्याचं नावच व्रतरथ पडलं. का? तर व्रजिनापासून जो तारतो, आई वडिलांना किंवा आपल्या रक्षणकर्त्याला संकटातून जो तारतो, त्याचं नाव व्रत्र आहे. भयंकर अक्राळ विक्राळ रूप आहे. आल्याबरोबर प्रगट झाल्याबरोबर म्हणतोय, सांगा गुरुदेव मी सूर्याचा चुरा करून टाकू का? का सगळ्या देवासह या इंद्राला गिळून टाकू? ही पृथ्वी समुद्रात फेकून देऊ का? का ब्रह्मांड जाळून राख करू? मी काय करू सांगा? तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे. अक्राळ विक्राळ रूप घेतलेला. आणि तो वृत्रासुर जेव्हा म्हणतोय तेव्हा त्वष्ट्याने सांगितलं, जा माझ्या पुत्राची हत्या करणारा तो स्वार्थी इंद्र, त्या देवराज इंद्राला ठार मार. म्हटल्याबरोबर तो वृत्रासुर इंद्राबरोबर घनघोर युद्ध करतोय. अहो एवढा पराक्रमी होता हा. की वृत्रासुरानं इंद्राला गिळूनच टाकलं. महाराज हाहाकार झाला. सगळे देव चिंतातूर झाले. महाराज काय करावं, कसं करावं? आता इंद्र गेला. इंद्राला गिळून टाकलं. काही ठिकाणी असं वर्णन आहे की त्या वज्रानं पोट फाडून बाहेर आला. आणि काही ठिकाणी असं म्हणतात की त्या वृत्रासुराला जांभई आली म्हणे. आणि जांभई देता देता जबडा केल्याबरोबर इंद्र बाहेर पडला आणि पळून गेला. तो वैकुंठाला भगवान नारायणाला शरण गेला. देवा आता तुझ्या वाचून ताता कोणीही नाही, कारण ऐरावता सगट यानं मला गिळून टाकलेलं आहे. भगवंताला शरण गेल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, देव हो थोडी कळ सोसा म्हणे, वेळ येऊ द्या. कारण कोणतीही गोष्ट वेळ आल्याशिवाय होत नाही बरं का. प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते महाराज. हो. एकदा वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक संत श्री गोंदवलेकर महाराजांकडे गेले. म्हणे महाराज मला आशीर्वाद द्या. महाराज म्हणाले, कशा करता बाबा? काही लग्न नाही हो, लग्न कशाचं घेऊन बसला? माझा देश पारतंत्र्यामध्ये इंग्रजांनी या ठिकाणी सगळं आमचं स्वातंत्र्य हिरावून घेतलेलं आहे. मला इंग्रजांना ठार मारायचं आहे. मला परकीयांच्या तावडीतून माझ्या मातृभूमीला सोडवायचं आहे. देश स्वतंत्र झाला पाहिजे. मला आशीर्वाद द्या. पहिले क्रांतिकारक महाराज वासुदेव बळवंत फडके. तेव्हा महाराजांनी सांगितलं, गोंदवलेकर महाराज महान अधिकारी संत, बाळा खरंय रे, तू देशभक्त आहेस, राष्ट्रभक्त आहेस, मला माहिती आहे. पण अजून तो काळ आला नाही. मलाही मान्य आहे इंग्रजांच्या तावडीतून भूमातेला, भारत मातेला, मातृभूमीला मुक्त करावं. मी आशीर्वाद द्यायला हरकत नाही. पण मी आशीर्वाद जरी दिला तरी कुठलीही गोष्ट वेळ आल्याशिवाय होत नाही. मग थोडा अजून अवधी आहे, जरा दम घे, कळसोस. पण क्रांतीची ज्योत मनात पेटली नाही महाराज, मला सहन होत नाही आता, हे पाहावत नाही, मी जाणार. आणि पुढे जाऊन एका इंग्रज अधिकाऱ्याला ठार मारलं. पुढे मग त्यांना फाशी वगैरे दिली. आणि त्याच्यातून अनेक क्रांतिकारक पेटून उठले महाराज. स्वातंत्र्यवीर सावरकरासारखे महान क्रांतिकारक फडक्यांकडून, वासुदेव बळवंत फडक्यांकडून प्रेरणा घेऊन हजारो क्रांतिकारक झाले आणि इंग्रजाच्या तावडीतून भारताला सोडवलं महाराज. नुसत्या एका घराण्यानं सोडवलं नाही, अशा कितीतरी हजारो देशभक्तांनी प्राणाची आहुती दिली. अर्थात मला सांगायचं हे आहे की गोंदवलेकर महाराज म्हणाले की वेळ येऊ दे, कारण कुठल्याही गोष्टीला वेळ आल्याशिवाय ती सिद्ध होत नाही. थांबा, भगवान म्हणतात, इंद्रा ठीक आहे, थोडा काळ सहन कर आणि तू जगदंबेला शरण जा, देवीची उपासना कर. तिच्या कृपेशिवाय या संकटातून तुला मुक्त होता येणार नाहीये. म्हणून देवीची प्रार्थना कर, देवीला शरण जा, असा भगवंतानी विष्णूंनी आशीर्वाद दिलेला आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. तेव्हा
इंद्राने देवीची प्रार्थना केली, स्तवन केलं, खूप मोठी स्तुती केलेली आहे. जगदंबेचं ध्यान करतोय. इंद्र आणि देवीला शरण गेला असताना जगदंबा माता प्रगट होते आणि वरदान देते, इंद्रा चिंता करू नकोस, भगवान विष्णूसह तू वृत्रासुराबरोबर युद्ध कर, मी त्याला मोहित करते. आणि त्याला वरदान आहे की लाकडाच्या हातून, लाकडाच्या शस्त्रानं किंवा एखाद्या धातूच्या शस्त्रानं मरण नाही आहे. ओलं किंवा कोरडं, कोरड्याकडून मरण नाही, ओल्याकडून मरण नाही आहे, दिवसा नाही रात्री नाही, असं त्याला वरदान दिलेलं आहे. म्हणून तू काय कर की समुद्राचा फेस जो आहे त्याच्यामध्ये आपलं वज्र लपव, ज्यामध्ये विष्णूचं तेज असेल, आणि त्याचे द्वारा तू मार, मी त्याला मोहित करते. युद्ध चालू झालं की मी त्याला कटाक्ष टाकून मोहित करते आणि त्यावेळी तू मार, तरच हा वृत्र मरेल. देवीनं वरदान दिलं, सांगितलं, आणि अशा प्रकारे पुन्हा तो इंद्र वज्र घेऊन त्या ठिकाणी त्या वृत्रासुराबरोबर युद्ध करतोय. घनघोर युद्ध होतंय महाराज. आणि त्या समुद्राच्या फेणामध्ये वज्र ठेवून इंद्राने वृत्रासुराला ठार मारलेला आहे. जगदंबेच्या कृपेनं इंद्र विजयी झाला, वृत्रासुर मरण पावला, अन्यथा हे शक्य नव्हतं. देवीच्या कृपेनं झालेलं आहे. आणि वृत्रासुर सुद्धा मेला हे ऐकल्यानंतर वृत्रासुराच्या पित्याला, त्वष्टाला खूप दुःख झालं आणि त्यांनी शाप दिला, इंद्रा तुझं सगळं वैभव भ्रष्ट होईल, ब्रह्महत्या करणार आहेस तू, तुझं वैभव भ्रष्ट होईल. त्वष्ट्यानं शाप दिला. इंद्र दुःखी झाला आणि आता काय करावं, ती ब्रह्महत्या मागं लागली. जिथं जाईल तिथे ती ब्रह्महत्या. सळो की पळो करून सोडलं. इंद्र जिथं समुद्रात जातो तिथे आहे, दर्यामध्ये जातो तिथे आहे, पर्वतावर जातो तिथे आहे, आकाशात गेला तिथे आहे, पाताळात गेला तिथे. ब्रह्महत्या हात धुवून मागं लागली महाराज त्याच्या. म्हणून त्या ब्रह्महत्येच्या भीतीनं इंद्र मानस सरोवरामध्ये एका कमळाच्या नालामध्ये शिरून, देठामध्ये शिरून बसला, गुप्त लपून बसला. आता इकडे स्वर्गामध्ये इंद्र नाही आहे, इंद्राणी एकटीच आहे. स्वर्गाचं राज्य आता देवामध्ये हाहाकार उडाला. आणि राजात जर नसेल, अराचकता माजते महाराज. चोऱ्या होऊ लागल्या, मारामाऱ्या होऊ लागल्या, हिंसाचार होऊ लागला, हाहाकार झाला, वेळेवर पाऊस पडेना. आता काय करावं, राजा नाही, इंद्र नाही, इंद्र नाही. मग शेवटी ऋषीमुनींनी आणि बाकीच्या देवतांनी विचार केला आणि नहुष नावाच्या राजाला इंद्रपद दिलेलं आहे. नहुष राजा इंद्र झाला. इंद्राची सत्ता, आणि एकदा सत्ता आली की मद यायला वेळच लागत नाही, अहंकार यायला वेळच लागत नाही, त्याला धुंदी चढते. नहुष राजाला अशी धुंदी चढली, अहो अप्सरा आहेत, वैभव आहे, सोन्याचं सिंहासन आहे, हे सगळं असून सुद्धा इंद्राची पत्नी, जिचं नाव इंद्राणी आहे, जिला शची म्हणतात, तिच्याबद्दल या नहुष राजाच्या मनामध्ये लोभ निर्माण झाला, कामना निर्माण झाली. आणि ती आता इंद्राचं पद मला मिळालं, इंद्राची सत्ता मला मिळाली, मग इंद्राणी का मिळू नये, इंद्राणीनं माझी पत्नी व्हावी, इंद्राणी मला मिळावी. ही नहुष राजाला दुर्दैववशात अशी अभिलाषा होते. इंद्राणी साध्वी आहे, शची पतिव्रता आहे, पतिसेवापर आहे नाही. राजा खूप नहुष राजा तिला सांगतोय, संबोधतोय, पण ती ऐकत नाहीये. आता शेवटी काय करावं. इंद्राणीनं आपला पती तर दिसत नाही, भेटत नाही, कुठे गेला की, आणि हा तर दुष्ट राजा माझ्या मागे लागला, आता मी काय करू. म्हणून ती इंद्राणी शची जगदंबा मातेला शरण गेली, देवीचं ध्यान करते आहे, देवीची स्तुती करते आहे, देवीची पूजा करते आहे, आणि देवीला प्रार्थना करते, माय अंबे आता तुझ्या वाचून मला कोणीच तारक नाही आहे, मी तुझ्या चरणी शरण आलेली आहे, मला कृपा कर. खूप सुंदर स्तुती केलेली आहे इंद्राणीनं. जगदंबा माता प्रगट होते आहे आणि इंद्राणीला सांगते, भिवू नकोस, अमक्या अमक्या ठिकाणी मानस सरोवरामध्ये कमल नाल तंतूमध्ये तुझा नवरा जाऊन बसलेला आहे, लपून बसलेला आहे, तुझी भेट होईल माझ्या आशीर्वादानं, चिंता करू नकोस. मी याला मोहित करते, नहुष राजाला. तो ज्यावेळी तुला प्रार्थना करील, माझी दासी बन, माझी पत्नी बन, माझ्या घरी ये असं म्हणेल ना, येते म्हणावं, मी तुझी पत्नी बनते.
पण केव्हा माझा पण आहे जेव्हा तू पालखीत बसून मला घेऊन जाण्याकरता येशील. आणि तीही पालखी भोयाची नको, गरुडाधिकाची नको, सामान्य लोकाची नको. जसं इतरांच्या पालखीला भोई असतात तसं तुमच्या पालखीला, तुम्ही देवराज आहात, इंद्र आहात, तुमची सत्ता खूप मोठी आहे, स्वर्गाचे राजे आहात, तेव्हा नहुष राजा तुम्ही पालखीमध्ये बसा आणि त्या पालखीला मोठमोठे ऋषी मुनी खांदा दिले पाहिजे. हो, भरद्वाज मुनी, गौतम मुनी, अगस्ती मुनी, नारद मुनी, असे जे मुनी आहेत ना, यांना पालखीला जुंपा आणि त्यांच्या खांद्यावर पालखी घेऊन तुम्ही बसा आणि असं वाजत गाजत माझ्याकडे या मला घेण्याकरता, मग मी तुमची राणी बनते. ठीक आहे म्हणे. कामांध झालेला होता, तिच्या रूपावर भाळलेला होता आणि सत्तेचा मद कामांध झालेला त्यांनी ऋषींना आदेश दिला, चला रे पालखीला जुंपा, खांद्यावर घ्या पालखी. आणि मोठमोठे ऋषीन महात्मे महाराज. आता अगस्ती मुनी काही सामान्य आहेत का हो, ज्यांनी एका आचमनात सगळा समुद्र गिळून टाकला होता. हो, आणि समुद्र खारट का, तर पुन्हा लघुशंकेच्या रूपानं काढून टाकला म्हणून खारट आहे म्हणतात. अगस्ती मुनी म्हणजे सामान्य नाहीत. वातापी आणि इलवल नावाचे जगाला त्रास देणारे राक्षस त्यांनी खाऊन टाकले, पचवून टाकले महाराज. वातापी इलवलाला मारणारा, एका अचमनात समुद्र गिळणारा, लोपामुद्रा नामक महान साध्वी पतिव्रतेचा पतिराज असलेल्या अगस्तीला आणि पालखीला जुंपलेला आहे. आणि त्या पालखीत बसून हा नहुष राजा निघाला. आता त्याला तर मनामध्ये इतकी आधीरता झालेली आहे, कधी कधी त्या इंद्राणीला भेटेल, कधी कधी ती माझ्या गळ्यात माळ घालील, कधी कधी मी तिला कडकडून आलिंगन देईल, इतकी आतुरता झाली आहे त्याच्यात. लवकर जावं लवकर जावं म्हणून पालखीत बसल्यानंतर त्या ऋषीमुनींना साधू संतांना चाबूक घेऊन फटके मारू लागला चापकानं. अरे चला चला चला. सर्प 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 म्हणजे चल चल चल. आणि पालखीत बसल्या बसल्या आपण घोड्यावर बसल्यानंतर घोडं जर पळणं गेलं, पायानं टोचतो पहा पोटाला, म्हणजे ते घोडं पळतं. वरून चापकानं मारतो किंवा हंटरनं मारतो आणि खालून पायानं टोचतो. तसा हा उन्मत्त झालेला माजलेला नहुष राजा, सत्तेचा अहंकार आलेला नहुष राजा त्या अगस्ती मुनीच्या मस्तकावर लाथ मारतोय. सर्प सर्प, अरे चल 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 लवकर चल, उशीर का करतोयस. जेव्हा अशा प्रकारे लाथ मारतोय, अपमान करतोय पाहिल्यानंतर आता मात्र सहन होत नाहीये आणि अगस्ती मुनी संतापले. मूर्खा राजा, लाथ मारतोस, तुला लाज वाटत नाही, सर्प सर्प म्हणतोस, एका क्षणात तू सर्प होऊन पडशील. शाप दिला महाराज. आणि खरंच नहुष राजाचं इंद्रपद गेलं आणि तो सर्प योनीमध्ये सर्प झाला. मग पुन्हा शरण येतोय, रडतोय, महाराज क्षमा करा, तुम्ही संत आहात, दयाळू असतात, क्रोध करू नका, माझ्या हातून चूक झाली, मला क्षमा करा, मला उशाप द्या. ठीक आहे, जेव्हा केव्हा जंगलामध्ये पडून राहशील आणि जेव्हा केव्हा धर्मराज आणि तुझी भेट होईल, तेव्हा धर्मराज आणि तुझा संवाद होईल, तेव्हा तुझा उद्धार होईल. उशाप दिला. तोच नहुष राजा सर्प झाला. धर्मराजाने त्याचा उद्धार केला. महाभारतामध्ये खूप विस्तारपूर्वक कथा आहे. असो, अशा प्रकारे जगदंबेच्या कृपेनं मोहित झाल्यामुळे नहुष राजाचं पतन झालं आणि इंद्राणीचं मनोरथ पूर्ण झालं. इंद्र कमलनाल तंतूच्या बाहेर येतोय आणि आता ब्रह्महत्येचं निवारण करावं म्हणून अश्वमेध यज्ञ करायचा इंद्रानं ठरवला. आणि त्या अश्वमेध यज्ञामध्ये ब्रह्महत्येचे तुकडे तुकडे केले आणि एक एक तुकडा वाटून दिला. एक भाग वृक्षावर ठेवला, एक भाग पृथ्वीवर ठेवला, एक भाग पर्वतावर ठेवला, एक भाग नद्यांच्या ठिकाणी ठेवला त्या ब्रह्महत्येचा, आणि एक भाग स्त्रीचे ठिकाणी ठेवला. म्हणून एक भाग वृक्षावर ठेवलेला असल्यामुळं झाडाला नवीन कोमल पालवी जी येते ना, ती वर्ज सांगितलेली आहे. एक भाग नदीवर ठेवलेला आहे ब्रह्महत्येचा, म्हणून नदीला पहिला पूर जो येतो ना, त्या पहिल्या पुराला अमंगल पाप मानलेला आहे. म्हणून पहिल्या पुरामध्ये स्नान कधी करू नये. नदीचा पहिला पूर ब्रह्महत्येचं पातक आहे. वृक्षाग्रावर ठेवलेला आहे, त्याचप्रमाणे पृथ्वीवर ठेवलेला आहे एक भाग. म्हणून पृथ्वीची माती कधी खाऊ नये. माती खाणं पाप आहे बरं का, ब्रह्महत्येचं पाप, दोष आहे तो.
पृथ्वीवर ठेवलेला आहे. आणि पृथ्वीवरची ही ब्रह्महत्या खाताची गार असते ना, तिच्या रूपामध्ये आहे म्हणतात. आणि एक भाग स्त्रीचे ठिकाणी ठेवलेला आहे. तीच ब्रह्महत्या 3 दिवस स्त्रीला रजोदर्शन होतं. आपण पाळी आली म्हणतो 3 दिवस. हे ब्रह्महत्येचं पाप इंद्राने स्त्रीचे ठिकाणी ठेवलेलं आहे, म्हणून दोष आहे. म्हणून स्त्री रजस्वाला झाल्यानंतर तिनं मंदिरात जाऊ नये, देवाला स्पर्श करू नये, पूजा अर्चा करू नये, इकडे तिकडे स्पर्शास्पर्श करू नये, स्वयंपाकघरात जाऊ नये, एकांत स्थळी बसून राहावं. हे आमच्याकडे जे सांगितले त्याचं कारण हे आहे की ब्रह्महत्येचं पातक आहे. स्त्रीचे ठिकाणी रजोदर्शनाच्या रूपानं, नदीचे ठिकाणी पहिल्या महापुराच्या रूपानं, पृथ्वीचे ठिकाणी खाताच्या गाडीच्या रूपानं, वृक्षाचे ठिकाणी पहिल्यांदा आलेली पालवी जी आहे तिच्या रूपानं ही ब्रह्महत्या इंद्राने सगळीकडे वाटून दिली. अश्वमेध यज्ञ केला आणि ब्रह्महत्या रहित होत जाता परत जगदंबेच्या कृपेनं त्याला स्वर्गाचं राज्य पुन्हा प्राप्त झालेलं आहे. सगळ्या देवांनी येऊन त्या ठिकाणी यज्ञामध्ये आहुती स्वीकारलेल्या आहे. जगदंबेचं स्मरण करतोय. देवराज इंद्र जगदंबेची स्तुती करते आहे आणि जगदंबा माता त्या ठिकाणी प्रगट होते आहे. जगदंबेच्या कृपेनं इंद्रावरचं सगळं संकट दूर झालं आणि सगळ्या देवांनी मिळून, देवीने मिळून आणि त्या ठिकाणी स्वर्गाच्या त्या सिंहासनावर पुन्हा इंद्राला राज्याभिषेक केला आणि इंद्राचं गेलेलं वैभव मिळालं, परत ते सगळं प्राप्त झालं. तसंच जन्मेजय राजा इंद्रादिक देवतांचं दुःख दूर करणारी, वैभवाची प्राप्ती करून देणारी, गेलेलं राज्य मिळवून देणारी ही जगज्जननी जगदंबा माता आहे. तिला शरण जावं, तिची उपासना करावी, तिचं चरित्र ऐकावं, गावं, तिचं नाम घ्यावं, तिच्या प्रीत्यर्थ होम हवन करावं, दान धर्म करावा, कुमारी पूजन करावं, नवरात व्रत करावं, शतचंडी नवचंडी आदी अनुष्ठान करावं. म्हणजे जन्मजन्मांतराते पाप, दुःख, दौर्भाग्य आदी नाहीस होऊन सौभाग्याची प्राप्ती होते, वैभवाची प्राप्ती होते, जीवन कृतार्थ होतं. महाराज, मला कर्म कशाला म्हणतात, कर्माचा प्रकार काय आहे तो सांगा, असं विचारल्यानंतर व्यास महाराज प्रारब्ध कर्म, संचित कर्म, क्रियमान कर्म काय आहे, ते कर्म कसं फलद्रूप होतं वगैरे वगैरे. तीर्थयात्रा म्हणजे काय आहे, शुद्धी कशाची असता, द्रव्यशुद्धी, आत्मशुद्धी, वंशशुद्धी, मातृशुद्धी, पितृशुद्धी, या सगळ्या शुद्धी असाव्यात. आचारनिष्ठ राहावं आणि आचारनिष्ठ राहून मन पवित्र करावं आणि पवित्र मनानं जगदंबेचं ध्यान करावं. मन पवित्र नसेल तर बाहेरून कितीही कर्म केले काही उपयोग होत नाही आहे. म्हणून सगळ्यात मोठं तीर्थ जर कोणतं असेल तर पवित्र मन हेच तीर्थ आहे महाराज. शुद्ध मन हेच तीर्थ आहे. नाहीतर तीर्थावर जाऊन राहिला, मन पवित्र जर नसेल काही उपयोग नाही महाराज. याच्या अनेक दृष्टांत आहेत, उदाहरण आहेत. तीर्थावर जाऊन राहणारे विश्वामित्र, वशिष्ठ यांच्यामध्ये आणि वागयुद्ध होत आहे, वैर वाढत आहे, एकमेकाबद्दल अहंकार, वैर वगैरे, काय उपयोग झाला मग त्याचा. म्हणून सगळ्या तीर्थाचं तीर्थ मनाची शुद्धी आहे. ती मनाची शुद्धी जगदंबेच्या कृपेनं होते. अनेक प्रकारच्या कथा, उपकथा, पुराणकथा आदी आदी सांगितलेल्या आहेत आणि देवीचं चरित्र सांगतात. पुढे एक वीर राजाची कथा, एकावली, त्याला जगदंबेची उपासक असलेली, महान जगदंबेची उपासक असलेली एकावली राणी प्राप्त होते. त्या एकावलीचं चरित्र मोठं गोड चरित्र व्यास महाराज सांगत आहेत. त्यानंतर सुकन्या, महान साध्वी पतिव्रता आहे, शर्यातीची कन्या आहे, च्यवन मुनीला दिलेली आहे. त्या साध्वी पतिव्रतेचं चरित्र, ती सुकन्या जगदंबेच्या कृपेनं कशी कृतार्थ होते, त्या सुकन्येचं चरित्र. पुढे राजा हरिश्चंद्राचं चरित्र. हरिश्चंद्र राजा जगदंबेचा उपासक होता, देवीची खूप निष्ठेनं पूजा अर्चा करणारा. त्याने देवीचं मंदिर बांधलेलं आहे, देवीची उपासना केलेली आहे आणि देवी सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे रायवाडी, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. विशेष सहकार्य श्री संत सूरदास भजनी मंडळ.